भटकर सर, तुम्हाला माईकची रिक्वेस्ट पाठवलेली आहे, एक्सेप्ट करा ना प्लीज. सरोज कुमार मिठारी सर पण आलेत. भटकर सर, सरोज कुमार सर, तुमचं स्वागत आहे. अमोल शिरफुले सर, तुम्हाला माईकची रिक्वेस्ट पाठवतोय. हा म्हणजे माझा आवाज येतोय? हो, येतोय सर. हा हा, नमस्कार नमस्कार सर. सर, आपण फक्त 1-2 मिनिटं वाट बघूया आणि मग चालू करूया. हो सर. माझा आवाज येतो का सर? हो, येतोय व्यवस्थित सर. ओके, थँक्यू सर, थँक्यू. अमोल शिरफुले सर, तुमची माईकची रिक्वेस्ट पाठवा ना प्लीज. हा, आली. धन्यवाद सर. बोलायला भटकर सर बोलायला आपण सुरुवात करा. फक्त अर्धा 1 मिनिट सर, म्हणजे काही अपेक्षित आहे 1-2 जण. ते आले तर आपण चालूच करूया. चालेल काय हरकत नाही. आज आपल्यापैकी एका व्यक्तीच्या म्हणजे आपल्याच परिचयाचे श्री सुरेश कुमार मिठारी सरांच्या वळण या आपल्या चरित्रावर एक अविस्मरणीय अशी स्पीच आपण आयोजित केली. याबद्दल मी अगोदर प्रवीण कलंत्री सरांचं मनपूर्वक आभारही मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. कलंत्री सर, मला आपल्याला विनंती आहे की अगोदर जे मान्यवर बोलतील त्यांना बोलायची आपण संधी देऊ, त्याच्यानंतर मी बोलेल या पुस्तकावरती. कारण आपले सर्वांचे खूप या पुस्तकावरती अनुभव आणि आपल्या वाचनानुसार आपण नॉलेज असतो, त्याच्यानंतर मी बोलणार. प्रवीणजी, आणखी एक 5 मिनिट थांबायला हरकत नाही. बरेचसे लोक जुळतील, अजून एक 4-5 मिनिटात मग सुरू करूया. हा, तेच मला विद्यार्थ्यांची वाट होतं. हा, विद्याताई, सुहास, तेजा, मेसेज तर पाठवले सगळ्यांना. हेमंत आठवले सर, नमस्कार. करायचं सुरू सर? करूया, हरकत नाही. काय हरकत नाही. ठीक. तोपर्यंत येतील बाकीचे. हा, मी आता पोस्ट केली आहे. मी 1-2 ठिकाणी शेअर सुद्धा केलाय. जुळतील लोक. मुख्य हो. कार्यक्रम जो आहे आपला मिठारी सरांच्या वळणवर बोलायचा,
तो थोडासा आपण 5-10 मिनिटं आणखी लेट करू. आपल्या बऱ्याचशा जे काही पूर्व सूचना असतात वगैरे तिथून सुरुवात करा, म्हणजे मग त्यात 5-10 मिनिटं निघून जातील. चालेल चालेल. नमस्कार मित्रांनो, आपली ही स्पेस पुस्तक आणि बरंच काही ही साप्ताहिक स्पेस असते. दर शनिवारी आपण इथं जमतो आणि पुस्तकांवर, लेखकांवर, थोडक्यात पुस्तक लेखक या भोवती आपण चर्चा करीत असतो. मला काय आवडलं ते तुम्हाला सांगतो, तुम्हाला काय आवडलं, मी जे काही वाचलं ते तुम्हाला सांगेन, तुम्ही काय वाचलं ते मला सांगा. या दरम्यान काही वेळेला आपण काही लेखकांना आमंत्रित करतो. आतापर्यंत आपल्याकडे पुष्कळ लेखक येऊन गेलेत. त्याच्यात ठराविक काही उल्लेखनीय म्हणावे ते विश्वास पाटील सर येऊन गेलेले आहेत, प्रणव सखदेव सर येऊन गेलेले आहेत, रश्मी मदनकर होत्या, आत्ता काही दिवसांपूर्वी ऋता कळमळकर मॅडम आल्या त्या. तर असे काही लेखक येत असतात. आज आपल्यासोबत आहेत मराठी विश्वकोशाचे, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातील ज्ञानव्यासंगी संपादक सरोजकुमार मिठारी सर. त्यांना बोलवण्याचं कारण म्हणजे त्यांचं जे साहित्य सेवा जी करतात तिथं आहेच, शिवाय त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, ते आत्मकथन आहे त्यांचं, वळण नावाचं. तर त्या वळणवर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. आणि सांगण्यास जास्त आनंद असा होतो की 2022 जानेवारीला प्रसिद्ध झाल्यावर त्याची लगेच जवळपास वर्षभरात दुसरी आवृत्ती निघाली होती आणि आता पाडव्याच्या दिवशी त्याची तिसरी आवृत्ती बाजारात येते. समीक्षकांनी, वाचकांनी गौरवलेलं आणि कौतुक केलेलं असं हे पुस्तक आहे. या पुस्तकात सरोज कुमारांनी त्यांचं बालपणापासून ते विश्वकोशात सामील होण्यापर्यंतचा त्यांचा सगळा प्रवास लिहिलेला आहे. याला आत्मचरित्र नाही म्हणता येणार, हे एक प्रकारचं आत्मकथन आहे. या आत्मकथनात बालपणापासून त्यांना जे अनुभव आले, जे संकटांचा सामना करावा लागला, सीसॉ सारखं त्यांचं जे जगणं होतं, खूप अडचणी आल्या, खूप अडथळे आलेत. या अडचणीतून वाट काढीत ते आपला मार्ग आक्रमत राहिले आणि शेवटी त्यांनी जे ठरवलं होतं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला किंवा तिथपर्यंत ते पोहोचले. तर असं हे एक प्रेरणादायी, तुम्हाला लढायला शिकवणारं, तुमची प्रेरणा वाढवणारं असं हे पुस्तक आहे. तर या बाबतीत सरोज कुमारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर यापूर्वी पण अनेक वर्तमानपत्र, नियतकालिकातून त्यांचे लेख, कविता वगैरे प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना वक्तृत्व, निबंध, काव्य वाचन, पथनाट्य आदी स्पर्धात जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय पारितोषिके मिळालेली आहेत. शिवाय मराठी विश्वकोश खंड 19-20, 20चा उत्तरार्ध सूचीखंड 21, तसेच मराठी कुमार विश्वकोश जीवसृष्टी व पर्यावरण भाग 2 ते 4 या खंडाचे संपादन कार्य सुद्धा त्यांनी केलेले आहे. भारताचे पहिले पुस्तकाचे गाव भिलार या शासकीय प्रकल्पाच्या उभारणीत त्यांचा सक्रिय सहभाग आहे. शिवाय दैनिक सकाळमध्ये त्यांनी 2003 ते 2011 या कालखंडात त्यांनी पत्रकारिता सुद्धा केलेली आहे. आणि सध्या ते महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र शासन, वाई, जिल्हा सातारा येथे विद्याव्यासंगी संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा महत्त्वाचा आवडीचा विषय म्हणजे पुरातत्व विद्या आणि इतिहास आणि आधुनिक इतिहास विषयात त्यांची विशेष रुची आहे. आणि सध्या ते तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या साहित्य विचार या विषयावर संशोधन कार्य चालू आहे. शिवाय वळणच्या बाबतीत तर मी अगोदर सांगितलंच, फेब्रुवारी 2022 साली पहिली आवृत्ती निघाल्यावर डिसेंबर 2022ला त्यांची दुसरी आवृत्ती निघाली आणि आता काही दिवसातच त्यांची तिसरी आवृत्ती येते. तर या बाबतीत, पुस्तकाबाबतीत आता अजून चर्चा करण्यासाठी मी जगदानंद सरांना विनंती करतो. जगदानंद सर, आता तुम्ही चालू करा. हा, नमस्कार. अमोल शिरफुले दिसत आहेत. अमोल शिरफुले, तुम्ही काही बोलू इच्छिता का आधी?
सर आपण अगोदर बोलावे नंतर मी बोलेलच प्लीज. बरं. नाही, प्रवीणजी मला असं बोलले होते की आपण आणि अमोल शिरफुले दोघं मिळून आपण सरोज कुमार मिठारेंची चर्चा करू. चर्चेतून थोडा विषय पुढे जाईल. काय झालं की थोडेसे बरोबर. लोक मला कमी दिसतात, म्हणजे आपल्या एकूणच स्पेसच्या पद्धतीचे जे काही लोक आहेत ते अजून नाही आहेत आलेले. जुळतील. विषय पुढे न्यायला हरकत नाही, की रेकॉर्डेड स्पेस आहे त्यामुळे ते लोक नंतरही ऐकतील. माझा आवाज नीट येतोय का? येतो येतो. हो हो सर, व्यवस्थित आहे. हो येतोय सर. मिठारी सरोज कुमार मिठारी माझे चांगले मित्र आहेत. त्यांचा आणि माझा गेल्या 12 वर्षाचा आमचा सहवास आहे. दोघेही लोक आम्ही एका रूम मध्ये राहिलो आणि एका 1-2-4 दिवसाच्या अंतराने मराठी विश्वकोशासारख्या एका प्रकल्पात दोघेही आम्ही जॉईन झालो. आणि गेल्या 22 फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी 2022ला त्यांचं वळण हे आत्मकथन प्रसिद्ध झालं आणि त्यांनी प्रत्येकाला आम्हाला ऑफिसला मध्ये एक प्रत दिली. फार त्या आत्मकथनावर मी कुठे बोललो नाही किंवा लिहिलं नाही. मला वाटते आपल्या लेट स्ट्रीट इंडियाने आत्मचरित्राबद्दल विचारणा एकदा केली होती. तर तेव्हा मी त्यांच्या आत्मकथनाबद्दलच काही लिहून दिलं होतं, की आपण काय वाचलं पाहिजे. थोडंसं आपल्या जवळचा माणूस असला, मित्र असला किंवा आपल्याच कुटुंबातला असला, तर त्याच्या एकूणच निर्मितीवर, पुस्तकावर किंवा त्याच्या कुठल्याही एखाद्या चांगल्या गोष्टीवर आपण बोलणं ही थोडी एक लाज आणणारी गोष्ट असते. आणि मग लोकांमध्ये एक शंका निर्माण होते, की बाबा हे यांच्याच पुस्तकांचं एक प्रमोशन करतात. तर ती लाज मला ॲक्चुअली व्यक्तिशः नसते तशी. माझा स्वभाव थोडासा कमी बोलण्याचा असल्यामुळे त्यांच्या पुस्तकावर तसं फार बोललं गेलं नाही आणि फार माझ्याकडून लिहिलं गेलं नाही. पण आज एक चांगली संधी आहे 3ऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने. अ, आता 3री आवृत्ती बाजारात येते आहे. तर मी समीक्षक म्हणून किंवा त्या पुस्तकाचा परिचय म्हणून जर फार बोललो, तर लोकांमध्ये ते पुस्तक विकत घेऊन वाचण्याची उत्सुकताही कायम राहिली पाहिजे. त्यामुळे मला थोडंसं नियंत्रणातच बोलावं लागेल. त्याचं कारण असं की आपण आत्मचरित्र किंवा आत्मकथनं का वाचावीत हा एक मूळ प्रश्न आहे. आपल्या या पुस्तकांनी बरंच काही या चळवळीच्या आधारे आपण बऱ्याचदा अ, वाचन कशासाठी आणि का याच्यावर बरीच खूप सखोल चर्चा करत आलेलो आहे गेल्या 3-4 वर्षापासून. खूपदा काय होतं, की आत्मचरित्र हा जागतिक साहित्यामध्ये सर्वाधिक वाचला जाणारा लेखन प्रकार आहे, म्हणजे ललित साहित्यातल्या. अ, वा बेस्ट सेलर पुस्तकं जी असतात, ती बहुधा कादंबरी किंवा आत्मचरित्र असतात. परंतु जर ती कादंबरी असेल, तर त्याच्यामध्ये आत्मचरित्राचा अंश खूप जास्त असतो. त्यामुळे आत्मचरित्र वाचनाचा जो काही एक जागतिक आलेख आहे, तो खूप मोठा आहे. ती वाचली जातात आणि ती वाचली यासाठी जातात, की अ, साहित्यकृती ही माणसाच्या मनाला, एकूण जीवनाला, त्याच्या भूमिकेला वळण देणारी असते. वळण या अर्थाने, की वळण या पुस्तकाचं सुद्धा शीर्षक आहे म्हणून सांगतोय, की आपण जीवन जगत असताना नीट कुठले निर्णय घेतले पाहिजे, आपलं जीवन आपण कुठल्या क्षमतांनी जगलो पाहिजे आणि कसं जगलो पाहिजे आणि येणारे अडथळे आपण कसे पार केले पाहिजे. याचं एक जिवंत चित्रण आत्मचरित्रांमध्ये असतं आणि ते जिवंत चित्रण अ, वाचायला लोक केव्हाही उत्सुक असतात. त्यामुळे हे आत्मकथनं आणि आत्मचरित्रे हे साहित्यामध्ये प्रसिद्ध आहेत. मराठी साहित्यामध्ये अ, म्हणजे असं झालेलं आहे, की एकूणच संत साहित्यामध्ये जे काही अभंगानी ओव्या लिहिल्या गेल्या, त्यामध्ये असं व्हायचं, की खूप सारं लिहून व्हायचं. तरीही त्या संताच्या, त्या कवीच्या मनामध्ये एक भावना राहायची, की आपला परिचय कुठे आला पाहिजे. तर मग तो त्याच्या चरित्रविषयक ओळी त्या गाथेच्या शेवटी लिहायचा किंवा कधी-कधी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या बहिणाबाईंनी म्हणजे अ, संत साहित्यामध्ये महत्त्वाचं योगदान देणाऱ्या ज्ञानेश्वरांचा, तुकारामांचा,
संत एकनाथांचा अनुभव एका ओवीतून करून दिलेला आहे. तर ते सुद्धा एक मराठी साहित्यातलं चरित्र आहे. तर चरित्राचा उगम हा मराठी साहित्यामध्ये खूप मोठा आहे. मग याच्यामध्ये अगदी आनंदीबाई जोशींपासून ती गोष्ट येते. किंवा स्त्री-पुरुष तुलना हे पुस्तक आहे ताराबाई शिंदेचं. त्यांनी सुद्धा ते चरित्रात्मक आशयात त्यात काही लिहिलेलं आहे. अ, अनेक अशा पद्धतीचे उद्योजक आहेत किंवा यशस्वी झाले त्या पातळीवर यशस्वी झालेले लोक आहेत, की ते त्यांचं आत्मचरित्र लिहितात. ही ही तो स्त्रीची इच्छा असं अमेरिकेतल्या एका श्रीनिवास ठाणेदार नावाच्या लेखकाचं पुस्तक आहे. अमेरिकेत तो कसा यशस्वी झाला याच्याबद्दल त्यानं ते मराठीतून लिहिलेलं पुस्तक आहे. तसंच टाटा सारखं पुस्तक आहे. ते जरी दुसऱ्यांनी शब्दांकन केलं तरी त्याच्यामध्ये आत्मचरित्र येतं. स्टीव्ह जॉब्स सारख्या एका मोठ्या लेखकाचं पुस्तक आहे, की जे आत्मचरित्रात्मक आहे किंवा ते आत्मचरित्रच आहे. आपल्याकडे मराठी साहित्यात या सगळ्या आत्मचरित्रांचा आणखी एक भाग असा आहे, की दलित साहित्य. म्हणजे जे मी जगतोय ते सगळं जगणं ही मी अनुभवतोय हे लोकांपुढे आलं पाहिजे. म्हणून प्रत्येक गावात एक प्रति आंबेडकर त्या काळात दलित साहित्याच्या काळामध्ये उभा होता. म्हणजे उचल्या असेल, उपरा असेल किंवा मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे असेल, अ, बलुत असेल, तराळ अंतराळ असेल, असे जे काही आत्मचरित्र दलित साहित्यातली आहेत, ज्यांनी मराठी साहित्य खूप समृद्ध केलं. तर हे सगळे आत्मचरित्र जे आहेत, हे लेखक म्हणून लिहिले गेलेले नाहीयेत, तर ते अनुभव विश्व, त्या अनुभव विश्वातली नाविन्यता आणि ही अनुभव विश्वातली नाविन्यता इतरांना कळावी आणि इतरांना कळून त्यांच्या जीवनातल्या दुःखाचा निराश व्हावा. निराश या अर्थाने मी जसं म्हटलं, की जीवनाला वळण लागावं. तर यासाठी ते फार महत्वाचं आहे, की आपण म्हणतो, की आपल्या अवतीभोवती दुःख आहे. आपणच फार दुःखात डुबून गेलेलो आहोत. तर यापेक्षाही जगामध्ये दुःखाचे प्रचंड रंग आहेत. म्हणजे पांढरा, निळा, काळा, पिवळा त्याचे पुन्हा आणखी वेगवेगळे शेड्स आहेत. तर आत्मचरित्र हे जे काही दुःखाचे वेगवेगळे शेड्स आहेत, हे वाचकांना दाखवत असतं आणि त्यातून एक निराश होतो. सरोजकुमार मिठारी हे 12ला 11ला जॉइंट आहेत ऑफिसला. 10 वर्ष त्यांनी मराठी विश्वकोशाच्या समृद्ध लेखन परंपरेत काम केलं आहे. 10 वर्षानंतर त्यांनी ते आत्मचरित्र लिहून काढलं. तर मनामध्ये ती एक गोष्ट कुठेतरी दडून आहे. तो संघर्ष, ती एक दुःख, ती सल आणि त्या संघर्षामध्ये त्यांनी घेतलेली एक नैतिक भूमिका ते लोकांसमोर यावी यासाठी त्यांनी कुठेतरी त्यांना तो एक मार्ग सापडला आणि त्याने ते लिहून काढलं. आता त्यांच्या आत्मचरित्राचं मला जे काही तुम्हाला सांगायचं वैशिष्ट्य ते असं आहे, म्हणजे ते कुठल्याही आत्मचरित्राचं असावं लागतं. ते असं की त्यात पहिल्यांदा नैतिकता असावी लागते. नैतिकता या अर्थाने की जे मी मांडतोय तर त्या मांडण्यामध्ये खरेपणा ही गोष्ट तर असावी लागते, परंतु एक नैतिकता असावी लागते, की जी काही माझ्या जगण्याची भूमिका आहे ती सार्वत्रिक असली पाहिजे किंवा ते सार्वत्रिकपणे स्वीकार्य असली पाहिजे. सांगायचं कारण असं की एकदा जातक कथेमध्ये एक फार चांगला उल्लेख आहे, की तथागत गौतम बुद्ध त्यांच्या विहारामध्ये बसलेले आहेत. विहार म्हणजे त्यांची एक छोटी झोपडीच, त्याला ते विहार म्हणतात. आणि त्या विहाराचं दार ठोठवलं जातं आणि ठोठवल्यानंतर ते तथागत गौतम बुद्ध आतून विचारतात, की कोण आपण कोण? तर समोर दार ठोठवणारा जो व्यक्ती आहे, तो मी आहे असं म्हणून उत्तर देतो. तर पुन्हा ते काही दार तथागत उघडत नाही. पुन्हा तो दार ठोठवतो. पुन्हा ते तथागत त्याला विचारतात, की म्हणजे कोण आहात आपण? तर तो म्हणतो, की मी आहे. आता हा जो मी आहे नावाचा जो काही उच्चार आहे, हा तो वारंवार करत असल्यामुळे तथागत गौतम बुद्ध ते दार उघडत नाहीत. आणि त्या मी आहे हे म्हणणाऱ्या मनुष्याला त्या तथागत गौतम बुद्धाचं दर्शन होत नाही किंवा त्याला त्याच्या मनात पडणारे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची सोडवणूक होऊ शकत नाही, कारण ते दार उघडल्याच जात नाही. आत्मचरित्रामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते, की हे जे मी पण आहे, हे मी पण तटस्थपणे बाजूला राहणं फार गरजेचं असतं, की मी हा विषय तिथून बाजूला असला पाहिजे. आणि तुम्हाला सांगायचं असं, की आमचा बाप आणि आम्ही असं नरेंद्र जाधव म्हणतात.
आमचा बाप आणि आम्ही. तिथे मीपणा गळून पडतो. आमचं जिणं असं बेबी कांबळेंचं एक आत्मचरित्र आहे. तिथेही हा मीपणा गळून पडतो. बलुतमध्ये दया पवार त्यांच्या आयुष्यातल्या कितीतरी भयंकर घटनांबद्दल लिहितात आणि त्यातला मग मीपणा बाजूला पडतो. लोक आपल्याला काय म्हणतील? ही गोष्ट तिथे बाजूला पडते. अ, सरोजकुमार मिठारी यांच्या आत्मचरित्रातला हा जो मीपणा आहे, हा हा इतका प्रचंड पद्धतीने बाजूला पडलेला मला याच्यात दिसतो, की याच्यात साधारणतः 1000 लोकांची नावं आहेत. आणि ती नावं काही फक्त नुसती नावं नाहीत, तर आडनावं सुद्धा आहेत. आणि जेव्हा एखाद्या आत्मकथनामध्ये नावं येतात, तेव्हा त्या आत्मकथनाची जी काही संभवनीयता आहे, खरेपणा आहे, त्यातली नैतिकता आहे, ती उच्च पातळीवरती जात असते. त्याचं कारण असं, की त्याच्यामध्ये नमूद असणारी कुठलीही घटना ही खरी आणि असण्याची म्हणजे खोटी असण्याची शक्यताच उरत नाही. कारण त्यात नावं आलेली असतात आणि ती नावं पडताळणी होऊ शकतात. लोक त्याच्यावर बोलू शकतात, लोक त्याच्यावर चर्चा करू शकतात. त्यामुळे एका पद्धतीने आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्या समाजातली ही जी काही आपल्या अनुभव विश्वातली लोकं आहेत, यांची नावं आणि त्यांच्या संदर्भात मिठारी सरांचा आलेला संपर्क, हा या सगळ्या पुस्तकभर नमूद करून त्यांनी एका पद्धतीने एका तटस्थ पातळीवर या आत्मकथनाचं लेखन केलेलं आहे, की जे फार मराठी साहित्यात नाविन्यपूर्ण आहे. आता अ, दुसरी गोष्ट फार महत्त्वाची ती अशी, माझा आवाज तुम्हाला नीट येतोय का? हो सर, येतोय सर. तर येतो. चालू द्या. काय आहे की आमच्या कॉलेज वयामध्ये म्हणजे हे आत्मकथन वाचताना प्रत्येकाला आपला एक काळ आठवतो. प्रत्येकाला आपण 40शी मध्ये असणाऱ्या प्रत्येक माणसाला असं वाटतं, की यातलं सरोज कुमार मिठारी हे नाव आपण इथून बाजूला काढलं पाहिजे आणि आपलं नाव तिथे ठेवलं पाहिजे. असा तो विषय होतो. त्याचं कारण की ज्या सर्वसामान्य कुटुंबातून आपण सगळे लोक आलो आहोत किंवा त्या सर्वसामान्य कुटुंबात जीवन जगतो आहोत, त्या प्रत्येकाला हे सगळे अनुभव आलेले असतात, येत असतात. आणि मग त्यासाठी एखादा व्यक्ती लिहिण्याचं धाडस म्हटल्यापेक्षा लिहितो आणि मग ते लिहिल्यानंतर आपल्याला कळतं, की हे आपलं जीवन आहे, जे आपल्या हातून सुटत गेलंय, ते आपल्याला या आत्मचरित्रामध्ये वाचायला मिळतं. आमच्या शाळेमध्ये म्हणजे कॉलेजमध्ये 12व्या वर्गामध्ये अनिल नावाचा मुलगा होता माझा मित्र आणि एक राधा नावाची मुलगी होती. आता ते एक योगीराज वाघमारेंची आम्हाला एक कथा होती. त्याच्यामध्ये या 2 लोकांच्या प्रेम प्रकरणाबद्दल सारखी नावं आली. त्यामुळे त्या अनिलचं त्या राधावरती मन वळलं आणि मग तो तिच्याशी खेटे घ्यायला लागला. खेटे या अर्थाने की तिच्याशी आपलं काही सूत जुळलं पाहिजे म्हणून काहीतरी प्रयत्न करत होता. आणि मग एकदा त्याने काय केलं, की तिच्या मैत्रिणीकडे 10च्या नोटेवरती आय लव्ह यू नावाचा शब्द लिहून तिच्या मैत्रिणीला दिला आणि तिला सांगितलं, की "तुझ्या मैत्रिणीनं ही नोट मला दिली, तिला तू परत दे." आणि ती ती नोट तिच्या त्या राधाकडे गेल्यानंतर त्याने वाट पाहिली, की आता आपल्याला काही उत्तर येईल वगैरे, वगैरे. तर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी तिच्याकडनं त्याच मैत्रिणीकडे एक चिठ्ठी आली आणि त्याच्यावर असं लिहिलं होतं, की "आमचं संस्कृत तसं नाही, आमचं संस्कृत फार चांगलं आहे." अशी 2च वाक्य होती. तर मग तो ते घेऊन माझ्याकडे आला आणि म्हणाला, "यार, मी अशी चिठ्ठी नोट पाठवली आणि हे असं उत्तर आलं." मी वाचलं आणि मी तेच वाक्य वाचलं, की "आमचं संस्कृत तसं नाही, आमचं संस्कृत खूप चांगलं आहे." तर तुम्हाला मग आपल्याला संस्कृत हा विषय तर नाहीये, आता काय करायचं? संस्कृतचा आपण कसा अभ्यास करायचा? आपलं संस्कृत चांगलं झालं पाहिजे. मी विचारात पडलो, म्हटलं हा आहे विषय नेमका काय? आम्हाला अर्थशास्त्र, राज्यशास्त्र असे समाजशास्त्र असे विषय होते. संस्कृत काही विषय नव्हता. आपलं संस्कृत चांगलं नाही, मग ते संस्कृत चांगलं झालं पाहिजे म्हणून आम्ही विचारात पडलो आणि मग उत्तर द्यायचं होतं. तर मी घरी गेल्यानंतर मी असा विचार केला, की तिला बहुधा अ, आमची संस्कृती तशी नाही, आमची संस्कृती चांगली आहे असं काहीतरी म्हणायचं असेल, मग त्या काळातही मला थोडंसं लेखनाचे हे होते आणि मी त्याला मदत म्हणून ते मस्त सुंदरशी संस्कृती कशी छान असते आणि तुझी माझी लग्नाची गाठ पडली तर आपली संस्कृती कशी विकास पावेल आणि आपण कसे पुढे जाऊ वगैरे, वगैरे करून आम्ही ती चिठ्ठी त्याला लिहून दिली. ती त्याने पोस्ट करून दिली आणि मग त्यांची संस्कृती जुळून आली. म्हणजे ते गोष्ट घडून आली त्यांच्या आयुष्यातली. मग वर्गात सगळ्यांना माहीत झालं, तर मग वर्गात सर यायचे आणि
सर मग एखादा प्रश्न असला, की तो त्याला विचारायचे अनिलला. त्याला आलं नाही तर मग त्या राधाला विचारायचे आणि तिलाही आलं नाही तर मग मला विचारायचे. तर असं ते एकूण वर्षभर सगळं संस्कृती, संस्कृत असा विषय चाललेला होता. आता झालं असं, की ते कॉलेज संपत येतं त्या काळात असं काळ होतं, की त्या काळात अ, अं, म्हणजे स्पर्श करणं ही गोष्ट तर खूप दूरची, बोलणं सुद्धा होत नसे. आणि हा माणूस याला अनिलला काय हा अनिल आणि राधा तो लागला राधेच्या मागे, गेला तो कृष्णाच्या भूमिकेत. परंतु त्याला लिहिता येत नसे, तर मग माझ्याकडे यायचा. मग काहीतरी 2 गोष्टी खरडून मागायचा आणि मलाही आपला काहीतरी लेखकाच्या आविर्भावात गेल्यासारखा आनंद व्हायचा आणि मी आपलं लिहून द्यायचो. काहीतरी 2 ओळी, कविता वगैरे असं काय-काय ते चाललेलं असायचं. परंतु झालं असं, की त्या काळामध्ये जानेवारीमध्ये बोरं असतात बघा आणि शाळेच्या समोर ते विक्रीला असतात. हा फार मोठेपणा करायचा आणि मग त्या बोरावाल्याला याने सांगितलं, की ही मुलगी आहे. ही मुलगी आली, की हिला तुम्ही बोरं द्यायचे. त्याचे काय होतील ते पैसे मी देत जाईल. तर अ, ती मुलगी त्या बोरावाल्यासमोर उभी राहिली, की तो बोरावाला याच्याकडे एका नजरेनं बघायचा. आपला काहीतरी हा हातवारे करायचा आणि देऊन टाका, देऊन टाका म्हणून त्याचा आविर्भाव असायचा आणि ते बोरं आपली ती घ्यायची, मैत्रिणीला द्यायची. जानेवारी संपला, फेब्रुवारीची परीक्षा आली. आणि तो बोरावाला सरळ सरसकट घरी आला त्याच्या, की तुमच्या पोराने तुमच्या होणाऱ्या सुनेसाठी बोरं विकत घेतली आणि त्याचं बिल 4,000 झालं. त्याचे वडील डोक्यात हात घेऊन बसले. म्हणजे संस्कृत विषय पक्का झाला नाही, पण अर्थशास्त्र सगळं बिघडलं आणि मग तो म्हणाला, की आता हे 4,000 वसूल करायला आपण निदान तिच्या घरी तरी जाऊ. तिला सांगू, की "बाबा एवढे बोरं कशाला खरेदी केले, काय केले?" कारण त्या काळात स्पर्श म्हणून तुम्ही बोललं हे गोष्ट वेगळी होती. तर आम्ही 4-5 मित्र घेऊन तिच्या घरी गेलो. आणि विषय हा होता पैसे मागायचे नव्हते, पण भेट तरी झाली पाहिजे. 4,000 खर्च झाले, बोलणं तरी झालं पाहिजे. तर तिची आई दारात आली आणि आम्हाला खुर्च्या दिल्या बसायला आणि तिची आई आल्याबरोबर तिच्या आईने ओळखलं, की हे पोरं कुठले आहेत, कॉलेजमधले आहेत आणि मग ती बसून तिने आम्हाला पाणी दिलं आणि तिचं पहिलं वाक्य होतं, की अ, "आमचं संस्कृत तसं नाहीये, आमचं संस्कृत फार चांगलं आहे." मला कळून चुकलं, की तिला तेच म्हणायचं, की आमची संस्कृती तशी नाही आणि हे मुलं-मुली, हे प्रेम प्रकरण हे काही आमच्या कुटुंबात नसते वगैरे, वगैरे. सांगायचा मुद्दा असा, हा फार विनोदी विषय होऊ शकतो, परंतु संरक्षण शास्त्रामध्ये 98% मार्क्स पडले. असं एका संज्ञा नावाच्या म्हणजे सरोज कुमार मिठारींच्या मनात असेल नसेल त्या मुलीला सांगायसाठी सरोज कुमार मिठारी एक ट्रेक काढतात आणि तो ट्रेक म्हणजे त्यांचे मित्र आहेत. सुभाष आहे, विजय आहे आणि सतीश आहे. असा 400-300 किलोमीटरचा सायकलचा ते ट्रेक काढतात आणि त्या मुलीला भेटायला जातात. इच्छा एकच असते, की मला एका विषयामध्ये 98% मार्क्स पडले संरक्षण शास्त्रामध्ये. तिने दिलेला शब्द असेल. ही फार सुंदर भावनिक गोष्ट त्यांनी त्या आत्मकथनात मांडलेली आहे. म्हणून ती गोष्ट मला आठवली, रिलेट झाली. आणि तिथे संरक्षण शास्त्रात 98% मार्क्स पडले ही गोष्ट त्यांनी तिला सांगितली आहे. परंतु नंतर मग त्या संरक्षण करता तिच्या आई-वडील तिची आई तिचे वडील आणि काका त्यांच्या अंगावर कसे उलटतात आणि त्यांचं कसं काही संरक्षण धोक्यात येतं हाही विषय तिथे येतो. त्यामुळे एक फार भावनिक आणि सुंदर प्रसंग या आत्मकथनात वाचायला मिळतो. पुढे डी-एड आहे. डी-एडचा संघर्षाचा भाग आहे. डोंगरी भागातून ते येतात. त्याचं प्रमाणपत्र त्यांना मिळतं आणि मग डी-एडला कुठेतरी त्यांचा नंबर लागतो आणि डी-एड ते करतात, की नोकरी मिळावी. घरची प्रचंड गरिबी. त्या गरिबीमध्ये आई घरकाम करते आणि वडिलांचा विषय हा फार वेगळा आहे. मी तो जरा शेवटी मांडेल 5-10 मिनिटामध्ये, की अशा अवस्थेमध्ये मग ते डी-एड करायचं, ते नोकरी करायची, आत्महत्येचे विचार डोक्यात येतात. या अवस्थेमध्ये डी-एड सारख्या ठिकाणी नोकरी मिळेल या आशेनं डी-एड करत असताना स्वतःचं त्यांचं जे एकूण वक्तृत्व कौशल्य आहे, म्हणजे ते सुद्धा आपल्याला या आत्मकथनामध्ये दिसायला लागतंय. अ, म्हणजे अगदी हे जे कोटा नावाचं शहर आहे, त्या कोटा नावाच्या शहरात जाऊन तिथे आपली वक्तृत्व कला गाजवून तिथे राजीव दीक्षितांकडून हा महाराष्ट्रातला हिरा आहे, अशा पद्धतीची कौतुकाची थाप ते घेऊन येतात. औरंगाबादला डी-एडला नंबर लागतो तेव्हा रेड क्रॉस सोसायटीमध्ये पाटील नावाचे गृहस्थ काम करतात ते. तशी रेड क्रॉसची शाखा आपण कोल्हापूरला सुद्धा स्थापन करून नंतर कालांतराने त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या
पत्नीकडून ते रेड क्रॉसचंही काम तिथे करतात. हे करत असताना पत्रकारितेचा जॉब करायचा आणि पत्रकारितेचा जॉब करतानाही पत्रकारितेमध्ये असणारी नैतिकता जपणे. त्या पत्रकारितेमध्ये वेगवेगळे विषय असतील, कॉपीचं प्रकरण असेल, एका मुलाचा मृत्यू होतो, तो डंपर खाली येऊन होतो. मात्र त्याच्या मृत्यूचं कारण वेगळं सांगितलं जातं. ती गोष्ट अंगावर काटा आणणारी आहे. तर हा असा एक सर्वसामान्य घरातून बाहेर आलेला युवक, तो युवक अ, अ, लेखनाशी म्हणजे लेखनीशी जुळलेला आहे. त्याला पत्रकार म्हणून लिहायचं आहे. त्याला वक्तृत्व शैली आहे. तो त्या उत्कृष्ट बोलतो. विश्वास पाटलांचं आपण नाव घेतलं आधी. विश्वास पाटलांच्या कादंबऱ्यांचा आणि महानायकचा त्याच्यावर खूप प्रचंड प्रभाव आहे. आणि त्याचं वाचन तिथून वाचनानं म्हणजे अगदी त्याची जी काही त्याच्यामध्ये वाचनाचे जे काही गुण आलेले आहेत, ते विश्वास पाटलांच्या कादंबऱ्या वाचून आलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला त्या आत्मचरित्रातून कळायला लागतं. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना भ्रष्टाचाराचे विषय आहेत, की कशा पद्धतीने लोक प्रलोभनं देतात, नोकरीसाठी कशा पद्धतीने पैसे मागितले जातात. तर हे सगळ्या नैतिकतेच्या एका विशिष्ट कसोटीमध्ये बसणाऱ्या गोष्टी त्यांनी या आत्मचरित्रामध्ये मांडलेल्या आहेत. ते वाचण्यासारख्या आहेत. अ, या सगळ्या गोष्टी लिहायला धाडस लागतं आणि धाडसापेक्षाही प्रेम लागतं. प्रेम या दृष्टीने, की आपण ज्या लोकांची नावं आपल्या आत्मचरित्रात लिहितो, त्या लोकांच्या प्रतिक्रिया कशा असतील? घरातल्या कौटुंबिक वाद आहेत, बहिणीचे किंवा मग आईकडे जे कुटुंब आहे त्यांच्या संपत्तीचे वाद आहेत. त्या संपत्तीत खोटे नाटे कोर्टात गेलेली प्रकरणं आहेत आणि अशा अवस्थेमध्ये जिथे आपली आई एका स्टाईल कंपनीमध्ये काम करते आणि वडील आजारी आहेत आणि आपण डी-एड वगैरे अशा गोष्टींमध्ये साधारणतः जे शिकवण्या आहेत, म्हणजे शिकवणी वर्ग आहेत, तिथे जाऊन आपला उदरनिर्वाह करतो. अशा अवस्थेमध्ये जगणारा माणूस किंवा व्यक्ती किंवा एक युवक हा जीवनाच्या सगळ्याच गोष्टीकडे नैतिकते नजरेने बघतो. त्यातल्या नैतिकतेनं त्याला सामोरं जातो. ही गोष्ट या आत्मचरित्रामध्ये फार चांगल्या पद्धतीने आलेली आहे. त्यामुळे ती नावं जी सगळी लोकांची आलेली आहेत, मी त्याकडे प्रेम यासाठी म्हणतो, की त्या लोकांना आपली इथे नावं आली, तर ती त्यांची नावं त्यांचा मोठेपणा, त्यांचं गुणगौरव म्हणून आलेली नाहीये. तर तो प्रसंग आहे. तो प्रसंग वाचकांच्या अ, नीट लक्षात यावा किंवा वाचकांची विश्वासार्हता त्याच्यातली लक्षात यावी यासाठी ती नावं तिथे येतात किंवा त्यांच्या त्या अनुभव विश्वाचा, जीवन विश्वाचा तो भाग असेल म्हणूनही तिथे येतात. आता या आत्मचरित्रात म्हणजे मला हे मी आधी अ, वाचलं होतं. म्हणजे हे पुस्तक मी आधी वाचून मला वाटते बहुतेक मी 6-7 महिने काही जास्त झाले मला वाचून. मी त्या पुस्तकाबद्दल फार बोललो नाही, पण मला आयुष्यात हे पुस्तक वाचून काही सर्र झालेलं आहे किंवा माझा एक मित्र, मी ज्याच्यासोबत काम करतो, त्या मित्राच्या आयुष्यामध्ये काही अशा गोष्टी आहेत, की ज्या गोष्टी त्याला त्या आत्मचरित्रात मांडल्यानंतरच आमच्या लक्षात आल्या किंवा त्या आम्हाला कळाल्या. तर वडिलांना झालेला आजार आणि त्या आजारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत ला सामोरं जाणारं सगळं कुटुंब आईसह, ही गोष्ट फार महत्त्वाची आत्मचरित्रामध्ये आलेली आहे. आणि अ, डी-एड जे काही गोष्ट आहे, डी-एड झाल्यावर ते टक्केवारीवर गेल्यामुळे नोकरी लागत नाही. नोकरीमध्ये अ, अनेक गोष्टी घडून येतात. हे सगळं होत असताना वडिलांना अ, म्हणजे माझ्या अंगावर तो अगदी काटा येतो, की त्यांना म्हणजे ते सांगितलं पाहिजे. ते पुस्तकात लिहिलेलं आहे आणि ते पुस्तकात लिहिलेलं असल्यामुळे आपण त्याचा उच्चार इथे करू नये. पण कुष्ठरोगासारखा विषय आहे, की जो अ, ज्याला आपण सोशल टॅबू असं म्हणतो. आपला समाज हा एका अ, विचित्र अशा मनोभावनांमध्ये जगत असतो. म्हणजे साधारणतः अंगावरती कुणाच्या चट्टे पडले किंवा कुणाला कुष्ठरोग झाला. कुष्ठरोग सोडा, म्हणजे कुणाच्या मुलीने कुणासोबत पळून जाऊन लग्न केलं, तरी त्या कुटुंबाला वाळीत टाकण्याचे प्रकार. वाळीत या अर्थाने, की सगळं लोक ठरवून करत नाहीत, परंतु समाजामध्ये जी एक सुप्त बहिष्काराची गोष्ट असते ती घडून येते.
आणि त्यातून त्या कुटुंबाला वाळीत टाकण्यापेक्षा त्या कुटुंबाला समाजातल्या मुख्य प्रवाहापासून कसं दूर ठेवता येईल, यासाठी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक उत्साह असतो, की आता याला असं झालंय, आता याला असं वागवायचं, याला आता असं झालं, याला असं वागवायचं. आपल्याला काही अशा पद्धतीचे जे काही सोशल टॅबूज आहेत, या टॅबूंना सामोरं जाणं म्हणजे अ, एकीकडे हा युवक डी-एडच्या म्हणजे डी-एडला आपला नंबर लागत नाही या अ, औदासिन्यातून बाहेर पडून तो डी-एड करतो. पुन्हा ते डी-एड मार्कांवरती, टक्केवारीवरती येतं. मग ते टक्केवारी कमी पडते म्हणून अ, नोकरी लागायला अडचणी आहेत. नोकरी मूळ लागत नाही आणि नोकरी लागायला इंटरव्ह्यू होतात तिथे 5-5 लाखाचं डोनेशन मागितलं जातं. शिवाय आई आहे, की जिची आई ज्या कंपनीत काम करते, त्या कंपनीत ची कंपनी बंद होते. अशा अवस्थेत स्वतःच्या पायाला काही इजा झालेली आहे, फ्रॅक्चर्स आहेत. उत्साह मनात जगण्याचा खूप आहे आणि अशा अवस्थेमध्ये हा युवक वडिलांच्या या रो म्हणजे आजाराला सामोरं जातो. रोजचं ड्रेसिंग एक दिनक्रम आहे. म्हणजे त्या वडिलांच्या पायाला ज्या जखमा आहेत, त्या जखमा भळभळतात, त्यातून रक्त येतं आणि त्या भळभळणाऱ्या जखमा त्यांची जर नियमित ड्रेसिंग केलं तरच ते नीट होतात. वडील या अर्थाने स्वभावाने फटकळ, की ते जपतील, त्या गोष्टीला घाबरतील असं नाही, तर ते खूपदा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात, त्या गोष्टीकडे फार लक्ष देत नाही. एक प्रसंग तो अंगावर काटा आणतो, की ते घरून निघून जातात आणि पोलिस स्टेशनला सांगावं लागतं, की वडील दिसत नाहीत. तर ही ही जी काही या युवकामध्ये सरोजकुमार मिठारी म्हणून आलेली एक संघर्ष भावना आहे, ती फार मोठी आहे. मला असं वाटतं, की आत्मकथनामध्ये अ, जे काही आपण गोष्टी लिहितो, त्या आपण खूप मोठे आहोत. आपण खूप मोठा संघर्ष केलाय. आपण काहीतरी झालो आहोत. यासाठी लिहिल्या जात नाहीत. आणि त्यासाठी जर ते लिहिल्या गेल्या, तर त्या वाचकांना भिडत नाहीत किंवा वाचक त्याचा स्वीकार करत नाहीत. एक असा भाग आहे, की जर आपण एखादा आत्मचरित्र किंवा एखादं आत्मकथन वाचायला घेतलं, तर त्याचं यश असं असतं, की ते वाचताना ती कादंबरी आहे, असा आपल्याला भास व्हायला हवा. किंवा एखादी कादंबरी जर आपण वाचायला घेतली, तर त्या कादंबरीचं यश तिथे असतं, की जेव्हा ते कादंबरी नसून ते एक आत्मचरित्र आहे, असं आपल्याला वाटायला हवं. बघा दोन्ही गोष्टींमध्ये फार मी कठीण वाक्य बोललोय. पण त्या आत्मकथनाची, त्या आत्मचरित्रांमधली आवाहकता ही त्यातल्या संघर्षावर, त्यातल्या वेगवेगळ्या घटनाक्रमांवर, त्यातल्या वेगवेगळ्या पात्रांवरती आणि शिवाय त्या लेखकाच्या मांडणीवरती अवलंबून असते. आणि मग हे सगळं करत असताना तटस्थपणे आपलं जीवन आपल्या मनाच्या, आपल्या मेंदूच्या बाहेर काढून ठेवून, त्याच्याकडे तटस्थपणे पाहून, ते कसं दिसतं, ते कसं आहे आणि त्याने केलेला संघर्ष कसा आहे, हे लोकांना सांगणं तेवढं कठीण असतं. मला वाटतं, की ती गोष्ट या आत्मकथनामध्ये सरोजकुमार मिठारेंनी फार चांगल्या पद्धतीनं साधली आहे. मला म्हणजे ते मित्र असल्याचा अभिमानही आहे आणि त्यांच्याबद्दलचा मला एक मोठा आदर आहे, की हे सगळं जे आहे म्हणजे माझ्यासारख्या किंवा आपल्यासारख्या अनेक वाचकांना हे आत्मकथन एक प्रेरणा देतं, की आपल्या आयुष्याचा जो काही एक संघर्ष आहे, तो आपण सुद्धा लिहिला पाहिजे. अशी एक प्रेरणा या आत्मकथनातून आपल्याला मिळते. अ, जीवनात मोठं होऊन काहीतरी लोकांसमोर आपला आदर्श निर्माण करणं, यापेक्षा आपल्या रोजच्या जीवनातल्या वेदनांचं विरेचन करणं हे आत्मकथन आपल्याला शिकवतं. त्यामुळे या आत्मकथनामध्ये एक फार मोठी आवाक्ता आहे आणि मराठी साहित्यात हे एक फार चांगलं आत्मकथन अलीकडच्या काळात आहे. असं मला या प्रसंगी इथे तुम्हाला सांगावसं वाटतं आणि मी त्यांना 3ऱ्या आवृत्तीसाठी शुभेच्छा देतो आणि वाचकांना जर काही विचारायचं असेल तर जरूर विचारतील. मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. फार सुंदर पद्धतीने तुम्ही विश्लेषण केलंय याचं. माझ्या लक्षात काही नाही एक एक शेवटचा मुद्दा सांगायचा राहिला बरं का. शेवटचा मुद्दा सांगायचा राहिला. आपला विषय होता विषयांचा. म्हणजे संस्कृत आपलं बरोबर नाही. आपली संस्कृत तसं नाहीये.
मग आमच्या मित्राचं अर्थशास्त्र बिघडलं. पुन्हा सरोज कुमार मिठारींचं संरक्षण शास्त्र बिघडलं. त्यांच्या आयुष्यातली एक गोष्ट अशी आहे, की त्यांचं गणित सुद्धा बिघडलेलं आहे सरोज कुमार मिठारींचं. त्यांना गणित नीट जमत नाही. मग ते त्यांच्या जाधव सरांकडे गेले रडत सांगत, की मला गणित येत नाही. तर मग ते जाधव सरांनी त्यांना एक सल्ला दिला. परंतु त्यांचं शिल्पा नावाच्या एका चांगल्या युवतीशी लग्न झालं. त्या शिल्पा नावाच्या युवतीने त्यांना गणित शिकवलं बघा आणि मग त्यांच्या आयुष्याचं गणित थोडं जागेवर आलं आणि ते विश्वकोशात सहाय्यक संपादक म्हणून जॉइन झाले. तर हा एकूण संस्कृत अर्थशास्त्राचा, संरक्षण शास्त्राचा, गणिताचा असा एकूण सगळा प्रश्न या आत्मकथनामध्ये आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. अमोल शिरगुले सर, तुम्ही काही बोलणार? हो नक्कीच. प्रथमतः सदर स्पेस आयोजित केल्याबद्दल ज्येष्ठ मार्गदर्शक प्रवीण फलंते सर यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आताच आपलं वळण या पुस्तकावर मनोगत व्यक्त केलेले माझे मार्गदर्शक मित्रवर्य जगदानंद भटकर सरांनी सदर पुस्तकावर समीक्षणात्मक म्हणा किंवा त्यांनी त्या पुस्तकावर केलेलं आपलं जे मत आहे, व्यक्त केलेलं मत अतिशय सुंदर, सुबक, सर्वांना समजणाऱ्या शब्दामध्ये त्यांनी या पुस्तकाचा जो आढावा घेतलाय आणि त्या पुस्तकामध्ये त्यांना जे काही वेचक वेदक त्यांनी वेचून ठेवले ते खूपच समर्पक अशा शब्दात त्यांनी आताच आपल्या सर्वांपुढे मांडलं. सर त्याबद्दल मी आपले सुद्धा आभार मानतो. मी काही आभार प्रदर्शन करत नाही, आभार प्रदर्शन होईल. मी या पुस्तकाबद्दल आपल्या दोघांना मी जे काही मांडलं त्याबद्दल मी व्यक्तिशः आपले आभार मानतो. कारण मी काय फार मोठा वाचक किंवा मनोगत व्यक्त करायला आपल्या पुढे ज्येष्ठांपुढे मत व्यक्त करायला मी काही जास्त मोठा व्यक्ती नाहीये. तरी पण मराठी भाषेचं संवर्धन, प्रचार करणाऱ्या एका संस्थेमध्ये आपण सर्व म्हणजे भाटकर सर असो, मिठारे सर असो किंवा मी असो, आपण काम करतो याचा आपल्याला सर्वांना अभिमान आहे. आपण मराठी भाषेसाठी काम करतो आणि या मराठी भाषेसाठी काम करत असताना मला जी वाचनाची आवड निर्माण झाली त्याच्यामध्ये मी काही पुस्तके वाचली. अलीकडे माझं काही जास्त वय नाही किंवा वाचनालाही वय नसतं, पण माझ्या वाचनामध्ये जेव्हापासून मला वाचनाची सवय लागली किंवा वाचनाकडे माझा कल लागला, कारण मराठी भाषे साहित्य संस्कृती मंडळामध्ये काम करत असताना जी राज्य वाङ्मय पुरस्कार स्पर्धेसाठी पुस्तके येतात त्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारातली पुस्तके येतात. एकूण 35 वाङ्मय प्रकारातली पुस्तके आपल्याकडे येतात. त्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आम्ही ती छाननी करतो त्यावेळेस भाषेत पूर्ण असलेली भरपूर पुस्तके आपल्या हाताला लागतात. त्याच्यामधलंच एक पुस्तक माझ्या हाताशी लागलं होतं ते म्हणजे शरद बावीसकरांचं भुरा पुस्तक. भुरा पुस्तक वाचल्यानंतर अक्षरशः ओक्साबोक्शी रडायला आलं होतं. एवढं तो पुस्तकाचा परिणाम माझ्या मनावर सखोल झाला. आणि तदनंतर काही महिन्यानंतरच वळण हे पुस्तक सरोज कुमार मिठारे सरांनी मला सरद्य त्यांनी मला एक मित्र भेट म्हणा किंवा वाचनाची माझी आवड लक्षात घेता त्यांनी आवर्जून मला त्यांचं पुस्तक पाठवलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. सदर पुस्तकामध्ये मनपृष्ठावरती राजा दीक्षित सरांनी एक सुरुवातीलाच एक नमूद केले एक ओळीमध्ये की एकेकाळी आत्मचरित्र ही थोरा मोठ्यानेच लिहिण्याची गोष्ट समजली जात असे. म्हणजे इथंच समजतं की एक चाकोरी बाहेर जाऊन आता मगाशीच आपले प्रवीण कलंत्रे सरांनी सांगितलं की याला आत्मचरित्र म्हणता येणार नाही, सॉरी भटकर सरांनी यांना आत्मकथन म्हणावं लागेल. त्याप्रमाणे सरांनी काय म्हणलं की काही आत्मचरित्र ही थोरा मोठ्याने लिहिण्याची गोष्ट समजली जात असे. एका चाकोरी बाहेर जाऊन सरांनी त्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या एका व्यक्तीने आत्मचरित्र किंवा आत्मकथन लिहिण्याचा जो काही म्हणजे एक धाडस केलंय
आपल्या स्वतःने जे अनुभवलंय ते मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलाय, एक निखळ प्रयत्न केलाय. त्या प्रयत्नाला कुठंतरी यश आलंय. कारण यश कसं म्हणता येईल, सदर पुस्तकाची 3री आवृत्ती येते. एक मित्रवर्य म्हणून माझं हृदय तर भरूनच आलंय, कारण 3री आवृत्ती मराठी भाषेमध्ये एखाद्या पुस्तकाची 2य आवृत्ती येणं हेच खूप मोठं असतं. परंतु सरांच्या पुस्तकाची 3री आवृत्ती येते, 4थी येईल, 5वी येईल, याबाबत वाद नाही. पण सदर पुस्तक वाचत असताना जो काही मला माझ्या मनावर जो काही परिणाम झाला किंवा मला जे काही आवडलं ते निश्चितच मला माझ्या म्हणजे मी जे काही अनुभवलंय माझ्या आयुष्यामध्ये, मी मुंबईसारख्या महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृती कार्यालयात काम करत आहे. म्हणजे तिथं काम आज 8 वर्ष झालं करतोय. मिठारी सरांनी ज्याप्रमाणे जो म्हणजे त्यांनी त्यांच्या या संपूर्ण आयुष्यामध्ये जे काही अनुभव घेतले, शिक्षणापासून असो, जन्मल्यापासून ते आजपर्यंतचे त्यांनी जे त्या वळणमध्ये मांडले, सर मी प्रामाणिकपणे नमूद करतो त्याच्यातल्या काही गोष्टी माझ्याशी किंवा प्रत्येकाशी त्या रिलेट करत होत्या. आणि जसं मी नमूद केलं की भुरळा वाचल्यानंतर माझ्या डोळ्यातून जसे अश्रू आले, त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपल्या पुस्तकाची शेवटची ओळ वाचली मी किंवा शेवटचा पान वाचलं, त्यावेळेस माझ्या डोळ्यातून तेव्हा सुद्धा म्हणजे अश्रू निघत होते. कारण हे पुस्तकच असं आहे, या पुस्तकाशी आपण स्वतः रिलेट होऊन जातो. ज्याप्रमाणे राजा दीक्षित सर, आपले विश्वकोशाचे सन्माननीय राजा दीक्षित सर म्हणतात की सदर पुस्तक मला ज्यावेळेस मिळालं त्यावेळेस ते म्हणजे पडून होतं, पण बाजूला पडून होतं, पण तेव्हा जेव्हा मी ते वाचायला घेतलं त्यावेळेस मी सलग वाचून काढलं, असं सर म्हणतात. त्याचप्रमाणे ज्यावेळेस मिठारी सरांनी मला सदर पुस्तक पाठवलं त्यावेळेस 2-3 दिवस पडून होतं, कारण कार्यबाहुल्यामुळे म्हणा किंवा मुंबईसारख्या ठिकाणी काम करत असताना येणाऱ्या वेळेचा हे म्हणा, त्यामुळे ते 2-3 दिवस कपाटात पडून होतं. पण नंतर ज्यावेळेस मी सुरू वाचन करायला घेतलं त्यावेळेस ते 2-3 बैठकामध्ये संपून गेलं. एवढी त्या पुस्तकाची ओढ मला लागली होती. आता पुढे काय, आता पुढे काय. सर आपलं आयुष्य आपल्या आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडल्या, आपल्या आयुष्यात त्या घटनामुळे भलेही त्यावेळेस तुम्हाला त्रास झाला असेल, भलेही त्यावेळेस तुम्हाला अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं असेल, पण आज एक तुम्ही त्या घटनामुळे संपूर्ण घटनामुळे तुमचं आयुष्य एक समृद्ध संपूर्ण झालंय असं मला वाटतं. मी काय फार मोठा समीक्षक नाहीये, एक तुमच्या मनात तुमचा मित्र आहे सर. त्याच्यामुळे मी जे काही मला जे काही उमगलं त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. सर बोलायसारखं खूप काही आहे, खूप बोलताही येईल, पण मला वाटतं की मित्र म्हणून सदर पुस्तकावर मी जास्त बोलणं समर्पक ठरणार नाही. या पुस्तकावर बोलायला अजून कोणी इच्छुक असेल तर त्यांना प्लीज माहिती द्यावा. परंतु त्या अगोदर मला एक नमूद करावं असं वाटतं. प्रवीण कलमकर सरांचं सदर स्पेस आयोजित आपण केली, या पुस्तक तत्पूर्वी एक बोलतो, सदर पुस्तकावर बोलायसारखं खूप काही आहे, खूप काही बोलू शकतो, पण त्यापूर्वी आपल्या भुक्कर सरांनी सदर पुस्तकावर जे समीक्षणात्मक असो किंवा त्यांना जे भावलेलं असो, जे मांडलेलं आहे खूप अतिशय छान, म्हणजे सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये सर खूप सुंदर मांडले. माझ्यासारख्या अल्पवाचक किंवा म्हणा की जास्त न वाचन झालेल्या व्यक्तीने एखाद्या पुस्तकावर बोलणं संयुक्त ठरणार नाही. त्याच्यामुळं सर या पुस्तकावर आपण दुसरं कोणी बोलणार असेल तर बोलू दे. मी नंतर आपल्या सॉरी आपण जे हे काही उपक्रम चालू केलाय, मी खूप दिवसानंतर स्पेसमध्ये जॉईन होतो, पण याच्यानंतर मी आपल्याला एक शब्द देऊ इच्छितो की त्याच्यानंतर शनिवारी जी स्पेस होईल त्याच्यावर मी पुरेपूरपणे म्हणजे समावेश होण्याचा प्रयत्न करेन. कारण सर मुंबई सारख्या ठिकाणी नोकरी करून वेळ काढणं 2 दिवस कुटुंबासाठी मिळत, पण अशा या उपक्रमामध्ये मला मी आवर्जून माझा वेळ हे करून ठेवेल, राखीव करून ठेवेल. त्यामुळे या ठिकाणी सरांनी आमचे मित्र मार्गदर्शक सरोज कुमार मिठारी सर यांच्या वरील पुस्तकावर जे काही स्पेस आज आयोजित केली होती त्याबद्दल आपले खूप खूप मनपूर्वक धन्यवाद, आभार देतो. आणि आपल्यासारख्या ज्येष्ठांच्या
स्पेसमध्ये मला मोडकं चोडकंच का होईना, मी काय जास्त मोठा वक्ता किंवा हे नाहीये. मला बोलता आलं, मी याच्या पुढेही बोलण्याचा प्रयत्न करेन. आपल्या मार्गदर्शनाखाली माझं मी सतत वाचन पण वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि तुमच्यासारख्या लोकांच्या सानिध्यामध्ये राहून आमच्यासारख्या म्हणजे वयाने कमी लहान असलेल्या व्यक्तींना वाचण्याची आवड लागते वा आपल्यासारख्या या उपक्रमामध्ये आम्हाला समावेश सहभाग घेता येते. त्याच्यामुळे आपलं खूप खूप मनापूर्वक आपले आभार मानतो आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे जे काही आपल्याला इथून पुढे मदत लागेल किंवा पुस्तकाच्या रूपात असेल किंवा कोणत्याही रूपात असेल ते करण्यासाठी मी कधीही तयार असेल. याच्यानंतर आपल्या स्पेसमध्ये आमच्या कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचारी या स्पेसमध्ये सहभागी होण्यासाठी मी खूप प्रयत्न करेन. कारण मराठी भाषेसाठी प्रचार आणि प्रचार प्रसार करणाऱ्या संस्थांमधील जोपर्यंत अधिकारी कर्मचारी अशा स्पेसमध्ये समाविष्ट होणार नाहीत तोपर्यंत आपल्याला त्या मराठी भाषेच्या प्रसार प्रसाराचे काम म्हणजे करता येणार नाही म्हणण्यापेक्षा ते अधिक जोमाने करता येईल. काही आपले काही सूचना असतील त्या मांडता येतील. त्याप्रमाणे आपण तोही उपक्रम पुढे करूयाच. तत्पूर्वी मी इथं नमूद करतो की सदर पुस्तकावर आपण जे काही मला बोलण्याची संधी दिली आपले खूप खूप आभार आणि बेटारी सर आपले जगन भटकर सर प्रवीण कलंकर सर आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि आभार. प्लीज सर. धन्यवाद सर. हा भटकर सर बोला. नाही, माझा माईक ओपनच आहे. मला बोलायचं नाही, हरकत नाही. मला वाटतं विद्याताई बोलतील, हरकत नाही. थँक्यू सर. मी अजून पुस्तकही वाचलं नाही. मी फक्त तुमची प्रवीण सरांची समीक्षा वाचली. पण आणि आता तुमचं स्पेसवरचं त्या पुस्तकाचं जे काही मेक ओव्हर आहे ते जे काही आहे ते ऐकलं. म्हणजे आता तर खूप इंटरेस्टिंग वाटतंय. पण मी वाचेन आणि मग नक्की ह्यावर थोडंफार बोलू शकेन. नक्की नक्की. धन्यवाद ताई. मी कोण याचा शोध घेणारं हे वळण, असं कोण म्हणतंय? डॉक्टर सुनील कुमार लवटे. या पुस्तकाला प्रस्तावना आहे डॉक्टर ज्येष्ठ साहित्यिक सुनील कुमार लवटेंची. त्यांनी त्या प्रस्तावनेला हेडिंग दिलेलं आहे, मी कोणचा शोध घेणार आहे वळण. इतकं उत्कृष्ट पुस्तकं घेण्याबाबत आता मी सरोज कुमार मिठारी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या पुस्तकाबाबत आपलं मनोगत मांडावं. मी कोण आहे, कुठून आलो, कुठे जायचं आहे याचा शोध घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक वाचकांसाठी भरकटलेलं जहाज मार्गस्थ करणारा दीपस्तंभ आहे हे पुस्तक. हे वाचून जपाल, जोपासाल तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. या वाक्याने सुनील कुमार लवटे सरांनी या प्रस्तावनेचा शेवट केलेला आहे. तर सरोज कुमार सर, मी तुम्हाला विनंती करतो, आता तुम्ही आपलं मनोगत मांडावं. नमस्कार. आणि पुस्तक आणि बरंच काही या साहित्य चळवळ समूहामार्फत हा जो काही एक उत्कृष्ट असा उपक्रम या ट्विटर एक्स स्पेसवरती होतोय आणि या चर्चेमध्ये आज वळणला आपण सहभागी करून घेतलंय याचा मला मनापासून आनंद होतोय. या चर्चेच्या निमित्तानं खरं तर ज्यांनी ही चर्चा घडवून आणण्यासाठी गेल्या आठवड्याभरापासून पाठपुरावा केलेला होता आणि आज तो पाठपुरावा त्यांचा पूर्णत्वास येतोय ते आदरणीय प्रवीण कलंत्रे सर, आमचे कार्यालयातील वरिष्ठ सहकारी आणि विद्याव्यासंगी सहाय्यक विश्वकोश निर्मिती मंडळामध्ये गेल्या 12 वर्षापासून, म्हणजे यावर्षी आम्हाला 13 वर्ष होतील. तर सुरुवातीपासूनचे माझ्या सोबत असलेले डॉक्टर जगतानंद भटकर सर, आपल्याला माहिती आहे की पुस्तकांचं गाव भिलार हे एक नाविन्यपूर्ण संकल्पना महाराष्ट्र शासनानं 2017 मध्ये सुरू केली. पण या
पुस्तकाचं गाव उभं करण्यामध्ये सुरुवातीपासून त्या समितीचे सदस्य या नात्यानं ज्यांनी परिश्रम केले आणि आज ते गाव आपल्याला उभारलेलं दिसतं, त्याच्यामध्ये भटकर सरांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे आणि आम्ही सोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यामध्ये काम केलेलं आहे. तर ते आमचे सहकारी भटकर सर, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातील आमचे सहकारी आणि वाचक आहेत. खरं तर सांगायला हरकत नाही की अमोलनी गेल्या महिन्याभरापासून समाज माध्यमाचा त्याग केलेला होता. कारण त्याची काही वैयक्तिक व्यवधानं असतील, कार्यबाहुल्य आता खूप अलीकडच्या काळात वाढलेलं आहे आणि मग असं थोडासा त्या मुलांच्या काही परीक्षांचा काळ, त्याच्यामुळं ट्विटर असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, सगळ्यापासून गेल्या महिन्याभरापासून ते लांब राहिलेले होते. पण जेव्हा वळणवरती चर्चा होते असं त्यांना निरोप गेला, तेव्हा त्यांनी तातडीनं काल पुन्हा ते अकाउंट आपलं सुरू केलं आणि आज नुकतंच त्यांनी भटकर सरांच्या नंतर आपलं मनोगत हे आता व्यक्त केलं. ते अमोल शिरफुले, माझे PhDचे 6 अध्यायी कोल्हापूरहून खास या ठिकाणी सहभागी झालेले मार्गेश जोशी, समाज माध्यमावर नेहमीच कार्यरत असणाऱ्या डॉक्टर विद्याताई, वाईतील माझे एक सन्मित्र ओंकार भोसले, त्यानंतर पल्पक पब्लिकेशनच्या लीना पाटील, बरेच मान्यवर या ठिकाणी दिसत आहेत. तर या सर्वच उपस्थितांचं आणि संयोजकांचं मी सुरुवातीलाच मनापासून आभार यासाठी मानतो की खरं तर हे काही आपण ठरवून चर्चा केलेली नाहीये. स्पेसवरती चर्चा व्हावी हा भटकर सरांनी गेल्या अनेक महिन्यापासून मला सूचित केलं होतं की सर आपल्याला चर्चा घ्यायची आहे आणि कळंत्री सरांनी सुद्धा याबाबत 1-2 वेळा सुतोवाच केलेलं होतं. आणि मागच्याच 2 दिवसापूर्वी अशी घटना घडली की वळणचं ज्यांनी प्रकाशन केलं ते भाग्यश्री प्रकाशन यांनी कळवलं की वळणची सर आम्हाला 3री आवृत्ती काढायची आणि आपली परवानगी असावी. आणि नंतर काहीच वेळामध्ये कळंत्री सरांनी असा एक मेसेज दिलेला होता की सर वळणवरती आपण शनिवारी चर्चा घेऊया. तर ह्या अर्थात योगायोगानं घडलेल्या गोष्टी आहेत, पण तरी सुद्धा एक औचित्य साधून या निमित्ताने चर्चा होते ही माझ्यासाठी खूप प्रेरणादायी गोष्ट आहे असं मी मानतो. कारण वळणचा जो निमित्त आहे किंवा वळण का लिहिलं, याच्या पाठीमागची माझी भूमिका काय आहे हे मी माझ्या त्या पुस्तकाच्या हृद्गतामध्ये बोललेलो आहे. आणि कुणी लिहावं आत्मकथन असा आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडत असतो की आत्मकथन ही कुणी लिहिली पाहिजेत आणि जसं आत्मकथन कुणी लिहावे असा एक प्रश्न असतो, तसा दुसराही प्रश्न असतो की आत्मकथन कोणी वाचली पाहिजे. तर याच्याही उत्तरामध्ये आपण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण त्यातल्या पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे आत्मकथन कुणी लिहावं, हे आमच्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि प्रमुख संपादक डॉक्टर राजा दीक्षित यांनी एक वळणच्या मनपृष्ठावरती एक ब्लर्ब लिहिलेला आहे ज्याला आपण पाठराखण म्हणतो आणि त्यामध्ये त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे स्पष्टपणे की आत्मकथन कुणी लिहिलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक मी असं मानत आलेलो आहे नेहमी की प्रत्येक व्यक्तीला चरित्र आणि चारित्र्य असतं. त्यामुळं फक्त लिहिणाऱ्याचंच कथन म्हणजे आत्मकथन आणि जे लिहित नाहीत त्यांचं काय आत्मकथन नसतं असं होत नाही. पण बऱ्याच वेळेला एक अनुकूल वातावरण, एक निमित्त, अशा काही गोष्टी किंवा असे काही आत्मानुभव यावे लागतात आणि 2020 ते 22 चा हा काळ आपण सर्वांनी बघितलेला आहे की कोरोनाची जागतिक महामारी आली आणि एका वेगळ्या अशा एका संकटाला आपल्या सर्वांना तोंड द्यावं लागलं. आपले जवळचे काही त्याच्यामध्ये आपण गमावलेलो होतो. काही जवळची नातलग आपले शासकीय रुग्णालयांच्या मध्ये अगदी अतिदक्षता विभागामध्ये कोंडलेले आपण पाहिलेले आहेत. आणि मग अशा वेळे आपल्या मनामध्ये ज्या काही अनावर भावना आलेल्या होत्या, चिंतनाला एक अवसर मिळाला, सगळं जग ठप्प झालेलं होतं. आता जी काही 3री आवृत्ती आली त्यामध्ये मी सुद्धा याच्या संदर्भात एक थोडाफार नमूद केलेला आहे की का वळणचा जन्म तो झालेला आहे. खरं तर कविता असू दे, गद्य, पद्य किंवा कुठलंही लेखन असू दे, हे सहज होणाऱ्या गोष्टी नसतात. भले त्याच्यामध्ये थोडीशी कमतरता असू शकते की लालित्याचा प्रभाव असेल किंवा अन्य काही गोष्टी असेल, पण कुठलाही शब्द तुम्ही जेव्हा लिहिता किंवा मांडत असता त्या ज्या काही प्रसव वेदना आहेत त्या प्रत्येकाला सहन कराव्या लागतात. लिहित असतानाच्या वेदना असतातच, पण याशिवाय लिहिल्यानंतर ते जपण्यामध्ये, आपलं लेखन सांभाळण्यामध्ये किंवा त्याचं स्वागत कसं होईल, त्याच्याबद्दलची विचारधारा कशा येतील, अशा अनेक गोष्टींचा एक मानसिक कोंडमारा प्रत्येक लेखकाच्या मनावर होत असतो. पण तुम्ही जर स्वतःच्या भावनेशी
किंवा कारण प्रत्येक मी जसं मगाशी म्हटलं की प्रत्येक मनुष्याचं जीवन हे एक अद्भुतरम्य कादंबरी असते, प्रत्येकाचंच असतं. भले त्याच्यामध्ये घटनांचा अनुभव वेगळा असेल, कारण प्रत्येकाचं आयुष्य हे सहज मार्गे कधीच घडलेलं नसतं. खस्ता खाव्या लागतात, अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागतं, यश अपयशाचा दोलायमान परिस्थितीतून त्यांना सामोरं जावं लागतं. आणि म्हणून कोविडच्या काळामध्ये मी जेव्हा थोडंसं आत्ममग्न झालो, तेव्हा मला वाटलं की हे लिहिलं पाहिजे. पण अर्थात ते लिहिणं माझं मी लिहिलं आणि बंद केलं. पण नंतर डॉक्टर सुनील कुमार लवटे सर यांना कळालं की मी लिहिलं आणि थांबवलेलं आहे. तेव्हा त्यांनी आमच्या कार्यालयाला थेट पत्रच पाठवलं की त्याला लिहितं ठेवा, समाजापुढे नवसंवेदन घडून आलं पाहिजे. आता ह्या लिहिण्याच्या पाठीमागचं वळणचं आणखीन एक महत्त्वाचं कारण असं होतं की अ, इथं आत्मसन्मान, आत्मप्रदर्शन, आत्मप्रौढी याला कुठलाही लवलेश याच्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही. 2019 मध्ये म्हणजे जेव्हा एक मोठा पाऊस अ, आपल्या महाराष्ट्राला झाला होता. अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती होती. आम्ही सुद्धा वाईहून कराडला भटकर सर, आम्ही आमच्या कार्यालयातले इतर सहकारी त्या ठिकाणी त्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी काही साहित्य देण्यासाठी गेलो होतो. म्हणजे आम्ही इकडं कार्य करत होतो, पण अशाच वेळेला तिकडे कोल्हापूरमध्ये त्या उभ्या पावसामध्ये वडील भिजलेले आहेत, ते हॉस्पिटलाइज झालेले आहेत आणि ते सुद्धा आता काही दिवसांचे माझे सोबते आहेत, असं मला त्यावेळी क्षणभरही वाटलं नव्हतं. आणि मग त्यांना मी गमावलं आणि मग मला असं वाटायला लागलं, की बाबा वडील आपण एक नेहमी म्हणतो, की आई आणि वडील हे घरात असतात, कुटुंबामध्ये असतात. पण माझ्या बाबतीत मात्र तसं नव्हतं. आई सोबत होती आणि वडील जगात होते, बाहेरच्या ह्याच्यामध्ये होते. आणि म्हणून मग त्या वडिलांचं जगणं जे होतं, ते मला मांडणं खूप हे महत्वाचं होतं. आणि 2019ला जेव्हा वडिलांचं निधन झालं, तेव्हा माझी घरी असणारी माझी पत्नी शिल्पा किंवा माझी कन्या, की जिनं आता नुकतीच 10वीची परीक्षा दिलेली आहे. तर ती ती तर तेव्हा अगदी 7वी-8वीच्या वेळेला होती वडील गेले त्यानंतर. तिने सुद्धा आजोबांचं प्रेम जे आहे, तिला फारसं मिळालेलं नव्हतं, पण आजोबांबद्दल ती ऐकून होती. आणि मग तिनं एकदा सांगितलं, की "बाबा, आपल्या आजोबांचं जगणं कुठेतरी आलं पाहिजे." कारण त्यांनी ज्या परिस्थितीला तोंड दिली, आम्ही तोंड दिलं हा भाग वेगळा. पण खऱ्या परिस्थितीला तोंड त्यांना द्यावं लागलेलं आहे. बहिष्कार असेल, सामाजिक परिस्थिती असेल किंवा जो काही उद्वेग असेल, त्यांना त्यांनी ते प्रत्यक्ष सोसलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं जगणं हे शेवटी काय असतो, इतिहास हा आपण जर लिहिला नाही, तर तो पुढच्या काळाला प्रेरणा देणारा काही राहत नाही. जुन्या लोकांनी, जाणत्या लोकांनी काहीतरी कालपटाचं अक्षर कोरली, म्हणून आज आपण संस्कृतीच्या रूपानं उभा आहोत. आणि मला असं वाटलं, की माझ्या वडिलांचं जगणं हे सुद्धा प्रामाणिकपणे मी जर लिहिलं, तर इथून पुढं काही तरुणावर एखाद्या अशी वेळ आलीच किंवा एखाद्या कुटुंबामध्ये अशी एखादी घटना घडलीच, तर त्यातून तो अतिशय निर्भयपणे तो बाहेर पडावा, ही एक भूमिका त्याच्यामध्ये होती. आणि दुसरं असं होतं, की बऱ्याच वेळेला अ, अ, एखाद्या आत्मकथनामध्ये काही संदेश असतो का? मी स्पष्टच प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे, जे भटकर सरांनी सांगितलेलं आहे, की मी कुठल्याही प्रेषिताच्या भूमिकेतून त्यात काहीही लिहिलेलं नाही. जसं हृदय खडबडून गेलं जे होतं त्याप्रमाणे ओरबडलेलं आहे. प्रतिक्रिया, क्रिया-प्रतिक्रिया ज्या येतील त्या वाचकाने त्याच्यावरती ठरवतील. बऱ्याचदा म्हणजे मी नेहमी असं म्हणतो, की वळणमध्ये असं काय आहे? तर जगावेगळं काहीच नाहीये. वळणमध्ये जगावेगळं काहीही नाहीये. फक्त जे आहे ते ज्यांना जगावेगळी वाट धुंडाळायची आहे, त्यांना काहीतरी नवनीत मात्र मिळेल, असा मला एक कुठेतरी मनामध्ये विश्वास वाटला. आणि म्हणून अशा जगावेगळ्या वाटा धुंडाळणाऱ्या मुलांसाठी, तरुणांसाठी ते लिहावं असं मला वाटतं. खरं तर मला काही लिहायची गरज अशी तातडी कुणी लावलेली नव्हती. भटकर सर असतील, अमोल सर आहेत, सरकारी नोकरीमध्ये आहेत. छान म्हणजे 30 दिवस भरल्यानंतर 1 तारखेला तुमच्या खात्यामध्ये काही ठराविक रक्कम येते. तुम्ही तुमचं कुटुंब आहे, तुम्ही फिरू शकता, लिहू शकता किंवा आणखीन काही करू शकता. म्हणजे हे रूढ जगणं सोडून ही वाट वेगळी का करावी लागली? तर ही त्याच्या पाठीमागची काही कारणं आहेत. तो जो इतिहास होता, तो या लोकांसमोर यावा याच्या पाठीमागची ही भूमिका आहे. आणि म्हणून मी माझ्या आत्मानुभूतीशी प्रामाणिक राहून एक नवलेखक या भूमिकेतून या वळणकडे पाहिलं. आणि वळणच्या निमित्तानं जो 22 फेब्रुवारीमध्ये कोल्हापूरमध्ये प्रकाशन समारंभ झाला, त्याच्यामध्ये अ, ज्येष्ठ साहित्यिक सुनील कुमार लवटे तर होतेच. आमचे राजा दीक्षित यांच्या हस्ते आपण त्याचं प्रकाशन केलं. पण वर्तमानपत्रांचे प्रमुख संपादक मग माननीय वसंत भोसले असतील,
श्रीराम पवार सर असतील किंवा ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर असतील, यांनी त्या ठिकाणी येऊन जे चिंतन केलं तेही खूप महत्वाचं होतं. या वळणच्या निमित्तानं त्या लेखकाच्या भावना, लेखकाच्या सामाजिक जगण्याचं जे मोल आहे ते वाचकांच्या पुढं आणण्याचा प्रयत्न जो केलेला आहे. कारण कोणत्याही वाङ्मयाची ही समाजनिष्ठता ही खूप महत्वाची आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्याला अनुभवाला येतं. आम्ही सुद्धा प्रत्येक वेळेला पाहत असतो. म्हणजे भटकर सरांच्याकडे मराठी विषय आहे. मी तर मराठीचा विद्यार्थी आधी नव्हतो. म्हणजे आता व्हावं लागलं काळानुसार. मी तर इतिहासाचा मूळचा विद्यार्थी आहे. पण लेखनाची विविधता आम्हाला अनुभवायला येत होती. 10, 12, 13 मला 10 वर्षात कधी वाटलं नाही लिहावं. म्हणजे विश्वकोशामध्ये लागून 10 वर्षानंतर कधीही वाटलं नाही. म्हणजे ठरवून कुठल्या गोष्टी केल्या जात नाहीयेत आणि त्या गोष्टी ठरवून केल्या जातात त्याच्यामध्ये उपुरेपणा किंवा अपुरेपणे राहण्याची शक्यता खूप असते आणि म्हणून तुमचा हेतू निर्हेतुक असेल, भावना निरपेक्ष असेल तर ते वाचकाला भावतं आणि हे आता मला अनुभवायला येते की पहिली आवृत्ती प्रकाशन पूर्व संपली, दुसरी लगेच संपली, आज तिसरी येते. आवृत्त्यांच्या किती येतील त्याच्यामध्ये मला पडायचं नाहीये. पण मला वाचकांचं मिळणारी पत्र, वाचकांचं मिळणारं प्रेम हे मला असा आता आत्मविश्वास यायला लागलाय की काय असतं की भयाची या पोटी दुःखाची या राशी असं आपण म्हणतो. एक मनामध्ये कुठंतरी दुगदुग होते की बाबा आपण लिहिलंय हे खरं, पण कितपत पेलेल. पण शेवटी तुकाराम महाराजांनीच आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं. तर आता ज्या पद्धतीनं वाचक असेल, मग तो शालेय विद्यार्थी असतील, महाविद्यालयीन विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, प्रशासकीय असतील. म्हणजे माझं आता वय अगदी मी 45च्या आतला आहे. पण आता माझ्याकडे असणारा पत्रांचा खच काय आहे तर मला आश्चर्य वाटतं की आपण नवी पिढी वाचत नाही असं एकीकडे म्हणत असताना वाचणारी माणसं सुद्धा आहेत. हा एक खरं तर आशादायी बाब आहे मला असं वाटतं. कारण आम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्राला ही पूरक ठरणारी बाब आहे. आणि म्हणून लिहित असताना किंवा जसं आपण लेखकाकडून बऱ्याच वेळेला अपेक्षा करतो की जसं भटकर सरांनी उल्लेख केला की नैतिकता ती महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही लिहित असताना अनेक पात्रांचा त्याच्यामध्ये उल्लेख करत असता, त्यांच्या भावना तुम्ही मांडत असता तुमच्या समोर. तर लिहित असताना मला वाटतं की तुम्हाला स्वचा विचार मात्र विसर या ठिकाणी झाला पाहिजे. तुम्ही आत्मकथन, मी माझ्या याला आत्मचरित्र कधीच म्हणत नाही, कारण अजून खूप टप्पा गाठायचा आहे. मग पूर्वी एक अशी पद्धत होती की आपण पाहिलेली आहेत खूप गाजलेली आत्मचरित्र वयाच्या 60 नंतर लिहिलेली आहेत की आधी केले आणि मग त्यांनी सांगितलं. असा एक तो मोठा काळ होता आणि खूप चांगली चांगली आत्मचरित्र आपल्याला वाचायला त्यावेळी मिळाली. आता या अलीकडच्या 8-10 वर्षाच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर फेसाठी नावाचं आत्मकथन नवनाथ गोरेंचं आलेलं आहे. अगदी 40शीतला तरुण आहे. म्हणजे आत्मकथन म्हणजे एक विशिष्ट टप्पा गाठलेला आहे. आता सगळं पहिलं तिराला लागलेलं आहे आणि आता मग काय हरकत नाही असं म्हणणारा एक वर्ग हे असतो त्याच्यामध्ये. दुसरा असतो की बाबा हे मी या पद्धतीने केलंय ते लोकांसमोर आलं पाहिजे असा म्हणणारा एक वर्ग असतो. आणि तिसरा जो एक आतला महत्वाचा घटक आहे की बाबा मी आता चाललोय, माझा प्रवास सुरू आहे. पण एका ठिकाणी थांबून मागे वळून पाहणं आणि मागचे टप्पे आठवत ती भूमिका मांडणं असा अलीकडचा एक कल आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून 40च्या उंबरठ्यावर असणारी तरुण पिढी लिहिते. जसं नवनाथ गोरेंचं मी नाव सांगितलं, तसं भंगार नावाचं अशोक जाधवांचं आत्मकथन चांगलं आलेलं आहे. किंवा मुंबई विद्यापीठामध्ये इतिहासाचे असणारे नारायण भोसले यांचं देशोधडी नावाचं अलीकडच्या काळातलं आत्मकथन आहे. तर ही किंवा आता जसं अमोलने सांगितलं डॉक्टर शरद बाविस्कर त्यांचं भुरा हे आत्मकथन आहे. तर ही जे या पिढीचं जे जगणं आहे तर ते ते हेच सांगतायत की आम्ही इथपर्यंत आलेला आहे, हा प्रवास जो आहे तुम्हालाही चुकलेला नाहीये, संघर्ष कुणालाही चुकत नाहीये. तर हा प्रवास करत असताना तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. भले वाटा चुकू शकतात, समोर जे दिसतं आपल्याला प्रवास करत असताना ते हिरवं असतंच असं नाही, ते शेवाळी असू शकतं, पाय घसरून आपण पडू शकतो. आणि म्हणून पाय निसरड्या ठिकाणी पाय ठेवण्यापूर्वी स्वतःला जपणं आणि स्वतःला जपत जपत पुढचा प्रवास करणं हा महत्वाचा भाग असतो. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये ही आत्मकथनं आपल्याला दिसतात. आणि म्हणूनच मी प्रामाणिकपणे नमूद केलेलं आहे की लालित्य किंवा हे इतकी लिहिण्या इतकी ती पोच आम्ही अजून आलेले असं आम्ही कधीही मानणार नाही. कारण शेवटी लेखन आणि साहित्य याच्यामध्ये प्रचंड मोठा फरक आहे. आणि आम्ही साहित्याच्या क्षेत्रामध्ये काम करतोय, विश्वकोशासारख्या समृद्ध अशा परंपरा असणाऱ्या ठिकाणी काम करतो, त्यामुळे आम्हाला ते भान ठेवलं पाहिजे असं आम्ही नेहमी वाटत आलंय.
म्हणजे आत्मचरित्राचं सौंदर्य आपण जेव्हा म्हणतो तेच आहे की तुम्ही स्वतःचा विसर त्याच्यामध्ये पडला पाहिजे. कारण तुम्ही स्वतःचं आयुष्य रेखाटत असताना तुमच्या अवतीभोवतीच्या माणसाचं सुद्धा आयुष्य तुम्ही रेखाटत असता. तुम्ही त्यांना एखाद्या पिंजऱ्यामध्ये कोर्टाच्या न्यायालयामध्ये ज्याप्रमाणे असं तुम्ही ठेवू इच्छिता का? किंवा त्यांच्याबाबतच्या काही घटनांचा उल्लेख करताना त्यांचा कुठेही आत्मसन्मान दुखावला जाणार नाही, याची तुम्हाला पुरेपूर काळजी घ्यावी लागेल. म्हणजे मला आश्चर्य वाटते, की वळण जे आहे ते 182 पानांचं आहे आणि जे सुरुवातीची एक 50 पानं थांबल्यानंतर मी लिहिलो. नंतर ते आमच्या कार्यालयातल्या माझ्या सगळ्या सहकार्यांनी मला त्याच्यामध्ये कारण काही अशा घटना होत्या, की मला ते मग असं वाटलं, की नको लिहायला. काय आपल्याला कोणी मानेवरती तलवार नाही धरलेली, की बाबा तू लिहिलं पाहिजेस म्हणून. त्यामुळे नको लिहायला. मी थांबलो. मग पत्र पाठवून लवटे सरांनी सांगितलं, की नाही त्याला तुम्ही लिहायलाच द्या. मग मी लिहायला लागलो आणि मग हे घटना घडत असताना, लिहित असताना मग ज्या पात्रांचा आपण उल्लेख करत असतो, जे मांडणी करत असतो, तिथं तुम्हाला विसरून त्या दुसऱ्या पात्राच्या भूमिकेत समजून घेऊन लिहिणं खूप महत्वाचं असतं. आणि या अ, आत्मचरित्रामध्ये सौंदर्य हे कशात असतं, की त्याच्यामध्ये असणारी प्रामाणिक आणि प्रांजळ भावना हे तुमची असली पाहिजे. म्हणजे कुणाला दोष देणं किंवा कुणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणं अशा पद्धतीनं न लिहिता, तुम्ही जे भोगलंय हे प्रत्येकानेच भोगलेलं असतं. आयुष्यामध्ये केवळ आपल्याच वाट्याला दुःख आलं असं अजिबात गैरसमज कधी बाळगून घ्यायचं करत नाही. मात्र आपल्याला एक सुसंधी अशी मिळालेली आहे, की तुम्ही भोगले ना ते आता मांडा, दाखवा, इतरांच्या पुढे हे करा आणि त्या वेळच्या प्रसंगाला कसं तोंड दिलं पाहिजे, हे तुमच्या मागच्या पिढ्यांनी समजलं पाहिजे. म्हणून वळणचं आज शाळेतला 5वीचा विद्यार्थी परिपाठालाही वाचन करतोय आणि वयाच्या 80 मध्ये असणारा, बेडवर असणारा एखादा वृद्ध सुद्धा उशाला वळण ठेवून झोपतोय आणि रात्री मला सांगतो, की "अरे, तुझं ते कालचं एक प्रकरण वाचलं." म्हणजे ही जी काय भावना त्या वाचकांची येत कळते याच्यावरूनच मला कळतं, की ते सर्वांनीच त्याला आपलंसं मानलेलं आहे. आणि म्हणून त्या वळणमधले जे अनुभव आहेत, त्या अनुभवाकडे मी अ, मनमोकळ्या भावनेनं पाहिलेलं आहे आणि म्हणून त्यातल्या घटना आपल्याला अगदी उठावदारपणे मांडलेल्या दिसतात. आणि बऱ्याच वेळेला अ, एक लेखक म्हणून वावरत असताना स्वतःला एखाद्या अ, कादंबरीचा किंवा एखाद्या पुस्तकाचा जन्म घातल्यानंतर एक नैतिक जबाबदारी येत असते. ती सुद्धा आपण पाळली पाहिजे. तुम्ही ज्या गोष्टी त्याच्यामध्ये मांडलेल्या आहात, त्याच्याबद्दल तुम्ही अढळपर्यंत प्रामाणिकपणे राहिलं गरजेचं आहे. म्हणजे मला आनंद वाटतो, की अ, वळण 182 पानांचं आहे. सुरुवातीला मी लिहिलं, ते जवळ-जवळ 250 पृष्ठांचं होतं आणि 250 पृष्ठांचं वळण ते लिहून झाल्यानंतर मी आमच्या दीक्षित सरांच्याकडे ते जेव्हा वाचण्यासाठी दिलं, तेव्हा त्यांनी मला कळवलं, की यातलं एकही अक्षर, यातली एकही ओळ तुम्ही वगळायची नाही. हे दीक्षित सरांनी मला कळवलं. पण एक लेखक म्हणून त्यांनी मला कळवलं असलं, तर मी सुद्धा एक संपादक म्हणून काम करणारा व्यक्ती आहे आणि म्हणून माझ्यातला लेखक मी बाजूला ठेवला आणि अक्षरशः अतिशय नाजूक प्रकरण सुद्धा त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्या सगळ्या प्रकरणांचं संपादन मी आणि माझी बायको, माझी पत्नी या दोघांनी मिळून ते करायला हाती घेतलं आणि 250 पानांचं ते पुन्हा आम्ही 180 पानावरती आणलं. कारण वाचकाची सुद्धा सहनशीलता आपण पाहिली पाहिजे. त्याला सुद्धा समजून घेतलं पाहिजे. आणि अगदी कमीत कमी शब्दामध्ये तुम्हाला जी काही भूमिका मांडायची आहे, ती तुम्ही मांडली, तरी सुद्धा तुमचा वाचक जो आहे, तो समजून घेत असतो. आणि म्हणून अ, आत्मकथन जे वळण आपण आता वाचलेलं आहे, की जसं प्रत्येक मनुष्याचं मन जे आहे, ते एक गुप्त बालेकिल्ला असतो आणि त्याच्या मनामध्ये अनेक गुंतागुंतीच्या घडामोडी अखंड चालू असतात. आणि मग जीवनात अनेक व्यक्तींच्या काही व्यक्तिसमूहामुळे त्याच्यामध्ये एक पीळ आलेला असतो, कणखरपणा आलेला असतो आणि म्हणून अशा प्रकारचं जे काही अर्धे कच्चे अनुभव आलेले असतील, एक माझ्या दृष्टीनं आजूबाजूचं मोडकं-तोडकं निरीक्षण मी म्हणत नाही, की खूप चांगल्या पद्धतीने केलं, की मला जेवढं आकलं नव्हतं त्या पद्धतीने केलं निरीक्षण आणि जे काही थोडं भलबुरं मी वाचन केलेलं होतं, विद्यार्थी दशेमध्ये असेल किंवा महाविद्यालयीन ह्याच्यामध्ये असेल, तर त्याचा सगळा हा परिपाक जो आहे, तर तो या वळणमध्ये आपल्याला दिसतो आणि म्हणून मला असं वाटतं, की या वळणच्या निमित्तानं एक मला फायदा काय झाला, मला हे सांगायला आवडेल, की म्हणजे लेखक आणि प्रकाशक या संदर्भात मी बोलणे इतका जाणकार नाहीये. तो भाग आपणही सर्वजण जाणता. पण लेखनामुळं माणूस हा मुक्त होतो हे तितकंच खरं आहे. तुम्ही तुमच्या भावना जर शब्द रूपात लिहिल्या, की जसं
बर्टन रसेलचं आयुष्य जे आहे, आपण तत्वज्ञ तो म्हणतो, जागतिक तत्वज्ञ रसेलला आपण मानतो. त्याचं सुद्धा बालपण अतिशय विचित्र अवस्थेमध्ये गेलं. अगदी आईचं सुद्धा प्रेमाला तो पारखा झाला. आणि मग जोपर्यंत त्यानं त्याच्या भावना शब्दबद्ध केल्या नाहीत, तोपर्यंत त्याला पुढचं आयुष्य जगता आलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. असं अनेकांच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून माझं जे वळण आत्मकथन आहे, हे मी फक्त माझं कथन म्हणत नाही, तर माझ्या अवतीभोवती असणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्ती, तर त्यामध्ये तुम्हाला अशी अनेक पात्र भेटतील, की त्यांच्यावर सुद्धा म्हणजे आमच्या मराठी विश्वकोशाचे भूतपूर्व अध्यक्ष माननीय दिलीप करंबेळकर सर यांनी सुद्धा म्हणलेलं आहे, की वळणमध्ये आलेलं पात्र तर आहेतच, पण त्या प्रत्येक पात्राचं एक-एक कथानक होऊ शकेल, कादंबरी होऊ शकेल. इतकं ते काही, कारण लिहित असताना तुम्हाला काही कोऱ्या जागा ठेवाव्या लागतात. तुम्हाला सगळंच तिथं मांडून चालत नाही. वाचकाला त्या गोष्टीसाठी थोडा चिंतनाला अवसर तुम्हाला द्यावा लागतो. आणि म्हणून अशा ठिकाणी तुम्हाला दिसेल, की काही-काही मी कोऱ्या जागा ठेवल्या, की त्या व्यक्तीबद्दल, त्या पात्राबद्दल त्या वाचकाने चिंतन करावं, वाचकाला प्रश्न पडावेत. आणि म्हणून असे काही प्रश्न उत्तराचे सुद्धा पत्रव्यवहार आपल्याला झाले दिसतात. कारण ते फक्त माझं कथन नाहीये, तर माझ्या अवतीभोवती असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं ते जीवनचित्र आहे असं मी मानतो. आणि जसं तुमचं माझं असतं त्याप्रमाणे. आणि खरेखुरं जे आत्मशोधन असतं आणि आत्मदर्शन हे जीवनावर आपल्या असा काही प्रकाश टाकू शकते, की त्या प्रकाशात जीवनातील कितीतरी गूढस्थळे एकदम प्रकाशित होतात. आणि त्यामुळं आपल्याला सुद्धा आपल्या जीवनाचा एक नव्याने अर्थ लावता येऊ शकतो. आणि ह्या वळण लिहिल्यानंतर माझा पुढचा वेगळा प्रवास मी आता करू शकतोय. आज संशोधनाच्या कार्यामध्ये मी वेळ देऊ शकतो, की जी मी पूर्वी कधीही कल्पनाही केली नव्हती. मी माझं पुन्हा पदव्युत्तर शिक्षण दुसऱ्या विषयामध्ये घेतलं. तर ही वळण नंतरच्या घडलेल्या मला मिळालेली ही वळण आहेत. आणि ह्याला वळणचंच मला हे यश मी मानतो, की त्याच्यामुळेच मी हे करू शकलो. आणि एका व्यक्तीच्या जीवनासंबंधीचे आपलं कुतूहल भागवणे एवढंच कार्य तर कुठले आत्मचरित्र करत नसतात. तर ते तुम्हा वाचकासही अंतर्मुख बनवायला हवं, आत्मशोधन करायला लावतं आणि आपल्या स्वतःच्या जीवनाचा गंभीरपणे विचार करायला लावणं. आणि मला वाटतं, की शेवटी श्रेष्ठ वाङ्मय आपण जे म्हणतो वेगळं-तेगळं दुसरं-तिसरं काय नसतं. वाचकाला अंतर्मुख करणारं, वाचकाला आत्मशोधन करायला भाग पाडणारं आणि माणूस म्हणून त्याला उभा करण्याचं बळ देणारं जे कथन असेल, साहित्य असेल, ते सगळं श्रेष्ठ असतं. मग ते कोणी लिहिलेलं आहे, मग लहानानं लिहिलेलं आहे, मोठ्यानं लिहिलेलं आहे, हा तिथं मूलभूत प्रश्न राहत नाही. आणि म्हणून मला वाटतं, की वळणचं जे आहे, जे जीवनचित्र रेखाटलेलं आहे, तर ते अ, जीवनचित्र त्यामध्ये आलेलं अल्पसं जीवनचित्र आपण सर्वांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. आणि आपण त्याच्यामध्ये अगदी उत्स्फूर्तपणे मला प्रेरणादायी असं या निमित्तानं आजच्या चर्चेच्या निमित्तानं वाटतं. आज या खरं तर मी खरं तर कुठलेही कार्यक्रम शक्यतो मी भटकर सरांनी किंवा कळंत्रे सरांनी अनेकदा मला सांगितलं, की तुम्ही या सहभागी व्हा. पण थोडासा अन्य काही कामाचं हे असेल किंवा आणखीन काही गोष्टी असतील मी टाळतो. पण आज वळणबद्दल मी पहिल्यांदा एक पहिली आवृत्ती गेली, दुसरी आवृत्ती गेली, तिसरी आवृत्ती येत असताना मी आज तुमच्याशी संवाद साधतोय आणि मलाही खूप या निमित्तानं अत्यानंद होतोय. येत्या 26 मेला साताऱ्यामध्ये एक साहित्य संमेलन आहे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नगरीमध्ये. तर त्याच्यामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर मुळे सर आणि आम्ही याबद्दल थोडंसं चर्चा करणार आहोत. पल्प नावाचं प्रकाशन संस्था आहे गुजरातची. त्यांनी कराडमध्ये ते आयोजन केलेलं आहे. आत्ता कुठंतरी मी तुम्हाला सर्वांशी बोलू शकेन किंवा या चर्चेला उत्तर देऊ शकेन, इतकं आत्मबळ येतंय आणि या निमित्तानं एक चांगला अनुभव मला आपण तुम्ही देतात. मी पुन्हा एकदा आजच्या या संयोजनाबद्दल कळंत्रे सर, डॉक्टर जगदानंद भटकर सर, अमोल, आत्ताच आमचे मार्गदर्शक डॉक्टर शंतनू अभ्यंकर सर सुद्धा या ठिकाणी आहेत. तर या सर्वच मान्यवरांचं मी मनःपूर्वक या ठिकाणी किंवा डॉक्टर विद्याताई यांचंही किंवा आमचे सचिन पाटील गोकुळशिरगाववरून जोडलेले आहेत. तर या आपल्या सर्वांचंच पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद देतो आणि पुढची सूत्र कळंत्री सरांनी घ्यावीत अशी विनंती करतो. धन्यवाद सर तुमच्या मनोभावाबद्दल. अ, सचिन सर बोलतायत. बोला सर. काय हॅलो, जे काय बोलले सरोज बाप्पा आमचे, लहानपणापासून आम्ही त्यांच्या सोबत आहे. हॅलो, बोला सर, बोला, तुम्ही सलग बोलत राहा. हा बोला, आवाज येतो. लहानपणापासून आम्ही त्यांच्या सोबत आहे. त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेतोय. ते जे काही त्यांच्या आयुष्यातील बऱ्याचशा सुखदुःखाच्या गोष्टी सांगितल्या, त्या आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी
त्यांच्यासोबत राहून आम्ही त्या बघितलेल्या आहेत. त्यामुळं आमचा ह्या सर्व गोष्टींची त्यांना परिपूर्ण पाठिंबा आहे आणि इथून पुढेही त्यांनी अशीच आम्हाला मार्गदर्शन करत राहोत. परत आणि बरेचसे जसे त्यांच्या हातून कार्य घडो किंवा साहित्यातील कार्य घडो एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद सर. याच अशाच मागणी आम्ही सरोजकुमार सरांकडे करू की वळण नंतरही त्यांच्याकडून अजून नवनिर्मिती व्हावी, साहित्य निर्मिती व्हावी आणि ती आमच्यापर्यंत पोहोचावी. तर मी आता डॉक्टर शांतनू अभ्यंकरांना विनंती करतोय, कृपया माईकची रिक्वेस्ट पाठवा सर. आणि मार्गेश जोशी सरांना विनंती करतोय की तुम्ही पण माईकची रिक्वेस्ट पाठवावी. आणि सर नाही, वळणबद्दल कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील आता सरोज कुमार मिठारी आहेत, तर काही कोणाला बोलायचं असेल आणखी तर बोलू द्या. हो हो, शांतनू अभ्यंकर सर बोलतोय, बोला सर. नमस्कार. थोडी क्षमा मागतो, मी प्रवासात होतो त्यामुळे मला जॉईन होता येत नव्हतं, पण आता रेंजमध्ये आल्या आल्या मी जॉईन झालेलो आहे. या चरित्राने थक्क झालेल्या अनेक वाचकांपैकी मी एक आहे आणि अनेकांपर्यंत ते पुस्तक पोहोचवण्याचा प्रयत्न मी वेळोवेळी करत असतो. मला मिठारी सर जे म्हटले की पुस्तक कुठलं श्रेष्ठ की जे जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देतं, मग ते कुठल्याही स्वरूपामध्ये असू दे आणि कोणीही लिहिलेलं असू दे, हे अतिशय मनाला भावणारं वाक्य आहे सर. मी तुम्हाला उलट सूचना अशी करीन की तुमच्या आलेले अनुभव आणि प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यात आलेली माणसं याच्याबद्दल तुम्ही इतक्या उत्कटतेने लिहिलेलं आहे, पण तुम्ही खरं तर ललित साहित्याच्या याच्यात प्रवेश करायला हवा अशी नम्र सूचना करावीशी वाटते. आणि कल्पनेतली पात्र आणि कल्पनेतले प्रसंग रंगवून ही जीवनदृष्टी देखील निश्चितपणे देता येते आणि ती एक वेगळ्या प्रकारची प्रतिभा आहे. ती आपल्या काही निश्चितच आहे. ज्या पद्धतीने तुम्ही हे सगळं लिहिलंय त्याच्यावरून ते प्रतीत होतं. त्यामुळे वाचकांच्या तर्फे आणि तुमच्या काय म्हणू फॅन क्लब तर्फे ही विनंती मी तुम्हाला करतो. धन्यवाद. धन्यवाद शांतनू सर. मार्गेश जोशी सर, तुम्हाला रिक्वेस्ट पाठवलेली आहे, कृपया मायची रिक्वेस्ट एक्सेप्ट करा. कृपया मायची रिक्वेस्ट एक्सेप्ट करा सर. ठीक आहे, मार्गेश जोशी सरांची रिक्वेस्ट येत त्यांनी रिक्वेस्ट पण ॲक्सेप्ट केली नाही, मी पाठवली ती त्यांना. तर अजून जर कोणाला काही बोलायचं असेल तर कृपया माईकची रिक्वेस्ट पाठवा. आता कोणी बोलण्यासाठी कोणी नाही आहे. भटकर सर. हा, बोला ना, बोला. हां, आता सूत्र घ्या, आपण शेवटाकडे जातोय आता. हो, नाही, शेवटाकडे जाण्याच्या आधी डॉक्टर साहेब आहेत, शांतनू अभ्यंकर जे आहे, तर सगळ्यांच्या निमित्ताने सरांच्या साहित्यावर आपल्याला पॉडकास्ट घ्यायची आहे. म्हणजे सरांना बोलतं करायचं आहे. सरांनी मला सांगितलं की साहित्य संमेलनात न घेता त्यांनी ट्विटरवर घ्यावी अशी ते मला एका महिन्यापूर्वी बोलले होते. तर आता ते समक्ष बोलून घ्या सरांसोबत. विद्याताई आहेत, आपण एक तारीख ठरवूया आणि चांगल्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपण एक साहित्य संमेलन घेतलं होतं काही दिवसापूर्वी, तसं एक मोठा पॉडकास्ट या स्पेसवर आपल्याला घेता येईल. मुळात मुद्दा असा आहे, त्यांच्यासमोर सांगतो प्रामाणिकपणे, की आधी मी त्यांची साधारणतः 3 पुस्तकं माझी वाचून झाली. तर त्यांचं पॉडकास्ट घ्यायचं म्हटलं तर मला त्यांची सगळी पुस्तकं वाचावी लागतील. म्हणजे आज मला अनुभव असा आला, की मी सरोजकुमार मिठारींचं पुस्तक 8-10 महिन्यापूर्वी वाचून काढलं होतं. आज पुन्हा मी ते पुस्तक वाचलं दिवसभरात.
तर काय असतं की आपण ते पॉडकास्ट घेऊ म्हणतो एखाद्या लेखकावरती, परंतु त्या लेखकाची पूर्ण पुस्तकं आपली वाचून असली पाहिजे. मग आपण भलेही बोलताना कमी बोलू, जास्त बोलू, परंतु ते पुस्तकं सगळी वाचून असली, की मग ती पॉडकास्ट चांगल्या पद्धतीनं लेखकांसमोर येईल. त्यामुळे थोडासा वेळ घेऊन आणि आपल्यातलं आणखी कोणी ती आता विद्याताईंनी बरचसं सरांचं वाचन केलेलं आहे. विद्याताईंचा एक मोठा दृष्टिकोन आहे म्हणजे त्यांच्या एकूणच संशोधनाचा. तर तोही आपल्याला त्या निमित्तानं समोर आणता येईल. आणि आता मला वाटतं, की शंतनू सरांना माहीत असावं, की आता मला बहुतेक Twitterला व्हिडिओ सुद्धा देतात ते लोक. काय मला माहिती नाही Twitterवर मी कारण आपल्या या ग्रुपवरती किंवा मी गेल्या 2 महिन्यापासून नाहीये माझ्या काही व्यक्तिगत कामामुळे. तर आपण तशी काही सिस्टम आहे का व्हिडिओची आपल्याला उपस्थित राहता येईल का तेही बघू. तर एक पॉडकास्ट मात्र आपल्याला हे Twitter स्पेसला सरांकडून देता येईल म्हणजे घेता येईल सरांबद्दल आणि त्याचं स्वरूप आपल्याला 2-3 सत्रामध्ये करता येईल. त्यांच्या साहित्यावरती बोलूया. त्यांच्या ब्लॉग्सवरती बोलूया. ब्लॉग्स साहित्य हे जरी ते एकत्र करत असले तरी ब्लॉग हा एक पुन्हा आणखी त्यांचा वेगळा विषय आहे. मला माहीत आहे, की त्यांच्या ब्लॉग्सचा जो वाचक आहे तो जगभरात आहे आणि त्याचे वेगवेगळे अनुभव त्यांच्याकडे आहेत. एक त्यांच्या पुस्तकांचा वाचक आहे. शिवाय त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातले अनुभव आहेत. त्यांनी आपण सगळ्यांनी ते दुःख अनुभवलं. त्यांच्या आजाराचं आणि त्याच्यावरही आपल्याला बोलता येईल. असं करूया. आज सरोजकुमार मिठारेंच्या पुस्तकाची ही जी स्पेस झाली फार मला विशेष आनंद झाला. म्हणजे विरेचन झालं माझ्या मनाचं पुन्हा एका पद्धतीने. खरं म्हणजे माझ्यासारख्या म्हणजे मलाही थोडंसं वाटलं, की आता ते जरा घेतलं पाहिजे व्यक्तिगत आपणही लिहायला. असा एक मुद्दा आहे. ती एक प्रेरणा आहे या कार्यक्रमाची. घ्या प्रवीण सर. नक्की सर. आता काही बोलतो आता म्हणतायत. प्रतीक्षा तुमच्या साहित्याची असेल, तुमच्या लिखित साहित्याची असेल आम्हाला. नाही माझी 2 पुस्तकं यावर्षी येणार आहेत. मी कुठली नावं सांगत नाही, परंतु यावर्षीच ती 2 पुस्तकं येतील. या दिवाळीपर्यंत 100% येतील. त्यामुळेच मी थोडं थांबलो आहे. बाकी आपल्या सगळ्या आम्ही वाट याच्यावरती. बघतोय सर तुमच्या पुस्तकांची आता. हो, हो. आणि खरं तर मी शांतनू सरांना अप्रोच करायचा थोडासा माझा घाबरतोय किंवा थोडीशी काळजी वाटते, कारण फार दिवसापूर्वी अनेक दिवसापूर्वी एकदा शांतनू सरांना बोललो होतो मी की तुमची एक स्पेस करायची आहे म्हणून. आणि त्यावेळेला काहीतरी तुमचं मुंबई शिफ्टिंग बदली वगैरे असा काही प्रकार होता. तर त्यावेळेला तुम्हाला वेळ मिळत नव्हता आणि शांतनू सर आणि तुम्ही एकाच वेळेला मला पाहिजे होते. तर त्याच्यामुळे ते काही दिवस मागे पडत गेलं, ते अजूनपर्यंत मागे पडत राहिलं. आज तुम्ही विषय काढला त्याच्यामुळे आता शांतनू सरांची जर काही माझ्यावर नाराजी असेल तर ती दूर होण्यास मदत होईल. शांतनू सर बरोबर आहे का? नाही नाही, नाराजी वगैरे काही सुद्धा नाही. आपण सगळे समान धर्मा लोक आहोत, त्यामुळे कोणी कुणावर नाराज होण्याचा वगैरे अजिबातच प्रश्न नाही. मी तुमची तळमळ आणि हे समजू शकतो आणि एक मोठा इतर लोकांची सहभागी करून घेऊन त्यांच्याशी सगळ्या पद्धतीचं संयोजन करून मग कार्यक्रम घेणं ही किती जिकिरीची गोष्ट आहे हे मला स्वानुभवानं माहिती आहे. त्यामुळे उलट माझ्या प्रत्येक प्रयत्नाला खूप खूप शुभेच्छा आणि सहकार्य कसं राहील एवढंच मी बघू शकतो. खूप खूप धन्यवाद. चांगलं काम चालू आहे, त्यामुळे त्याच्यात काही कमी जास्त मान अपमान अजिबातच नाही. मी काही बोलू? हो हो बोला ना ताई. बोला, बोला, बोला. मी सरांचे तसे 2 पुस्तक वाचलेले म्हणजे जादुई वास्तव आणि संभोग का सुखाचा, हे 2 माझे वाचून झालेत. त्यांची अजूनही पुस्तकं आहेत आणि सगळ्यांचे विषय खूप इंटरेस्टिंग आहेत. पण मला अजून एक सुचवायचं होतं, म्हणजे सरांना सुचवायचं होतं, की सरांचे खूप लेख आहेत आणि खूप विखुरलेले आहेत. मला वाटतं ते सगळे एकत्र झालं आणि त्यांचं एक पुस्तक जर जमलं तर म्हणजे असं झालं, की रिचर्ड डॉकिन्सची जर सुरुवात जर झाली तर मी ते सरांची पुस्तकं वाचूनच रिचर्ड डॉकिन्सची जवळजवळ मी 5 पुस्तकं वाचली. तर म्हणजे हे एक चांगली गोष्ट आहे, की तिथून माझ्या त्या लेखकाची एक ओळख झाली सरांच्यामुळे. त्यामुळे त्यांची ते सगळ्या लेखांचं एक पुस्तक जर जमलं तर ते इतरांसाठी पण फायद्याचं होईल. त्यामुळे मला सरांनाच विनंती आहे, की सर तुम्ही ते असं काहीतरी नक्की करा. आणि हो आपण हे पॉडकास्ट विषयी मी आत्ताच पहिल्यांदा ऐकलं, पण हा चांगला विचार आहे, आपण करूया, जरूर करूया. नाही ही पॉडकास्ट आपल्याला Twitterला जरी करता आली नाही तरी माझ्या डोक्यात असा विचार होता, की ऑन कॅमेरा करून ती YouTubeला सुद्धा प्रसारित करता येईल.
आणि तीच आपल्याला ट्विटरला सुद्धा प्रसारित करता येईल. म्हणून मी म्हटलं, म्हणजे मी सरांशी न बोलता सहजपणे बोलतोय, की ती पुस्तकं वारंवार वाचावी लागतील. मी वाचतो आणि वाचल्यानंतर आपल्या लक्षात राहतं ते. परंतु ती त्या पद्धतीची पॉडकास्ट घेताना माझं असं आहे, की मला हाती कागद नको असतो. म्हणजे हाती कागद घेऊन मला बोलता येत नाही. ते सगळं आधी पाठ करावं लागतं. ते पाठ केलं, की मग चांगल्या पद्धतीनं तो कार्यक्रम होतो. कारण आय कॉन्टॅक्ट जो असतो तो फार महत्त्वाचा राहतो त्या अशा काही पद्धतीमध्ये त्या लेखकाला बोलतं करताना. तर त्यामुळे मी वेळ घेईल जसं प्रवीण कलंतील म्हणतायत. पण ते करूया आपण, त्याला मूर्त स्वरूप देऊया, या उन्हाळ्यातच देऊया, या साधारणतः 15 दिवसामध्ये, एखाद्या महिन्यामध्ये आपल्याला करता येईल. कारण तो विषय फार महत्त्वाचा आहे. मी बऱ्याच लोकांना बघतो पॉडकास्टला, की आणि मग मला आठवत राहतं, की अरे शंतनू अभ्यंकर दिसतायत, आपण त्यांच्याशीच बोललं पाहिजे, हे असं केलं पाहिजे आणि ती आपलं पुस्तकांनी बरंच काही करूनच झालं पाहिजे असं सातत्यानं वाटत राहतं. बोलू का सर? हो, बोला ना सर, बोला. पहिली गोष्ट म्हणजे जगदानंद सरांची बिनकागदाची जादू आम्ही अनुभवलेली आहे इथल्या साहित्य संमेलनामध्ये स्थानिक. त्यांनी इतकं सुरेख भाषण केलं मराठीच्या अभिजातपणाबद्दल आणि इतर भाषांनी कशी ते अभिजात सिद्ध केलं वगैरे वगैरे वगैरे. ते इतके त्याच्यात संदर्भ आणि हे होते, लोक थक्क झाले त्यांचं ते सगळं त्या विषयावरचं प्रभुत्व बघून. त्यामुळे सर तुम्ही नक्कीच फार सुरेख सादर केलं. आणि डॉक्टर विद्याताई, तुम्ही पुस्तकं वाचलीत, मला फार बरं वाटलं. तुम्ही जे म्हणताय तसं लेखांची संकलनं केलेली आहेत आणि पाळीमेळी गुपचिडी या नावाने स्त्री आरोग्य विषयक, आरोग्यवती भव या नावाने पुन्हा एकदा स्त्री आरोग्य विषयक, त्याच्यानंतर बायकात पुरुष लांबोडा या नावाने अगदी 12वी पासून ते पुढेपर्यंत माझ्याबद्दल, स्वतःच्या अनुभवांबद्दल जे काय लेखन झालं होतं ते सगळं असं एकत्रित केलेलं आहे. राधिका सांत्वनम बद्दल मला माहित नाही तुम्ही ऐकलंय की नाही, पण राधिका सांत्वनम हे तेलुगू काव्याचं मराठी भाषांतर तेही मेहता प्रकाशनतर्फे आलंय. आणि जे वैद्यकीय इतिहासाबद्दल आणि त्याच्या सामाजिक आर्थिक परिणामांबद्दलचं लेखन होतं ते सगळे शोध, नव्या वैद्यकीचा शोधगाथा, आधुनिक वैद्यकीची शोधगाथा या नावाने आता येत्या महिन्यामध्ये समकालीन प्रकाशन प्रसिद्ध होते. सर एकच मिनिट. आणि लहान मुलांसाठी म्हणून शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी हे पुस्तक आता आणखी एक नवीन येते, या महिन्यातच येईल. त्यामुळे इट इज ऑन द वे. थँक्यू. आपण जी काही उल्लेख केलेली पुस्तके आहेत आपली, बाळकात पुरुष लांबोडा, ही काही पुस्तके राज्यवाङ्मय पुरस्कार योजनेसाठी मला वाटतं महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे आपण पाठवली होती, बरोबर का सर? हो हो, पाठवलं होतं, बरोबर आहे. ते आता आठवलं म्हणून मी आपल्याला एक रिमाइंड केलं. धन्यवाद हो सर. बरोबर बरोबर, पाठवले. नाही ऍक्च्युली ना, संग्रही आहे सर पुस्तक ते माझ्या. विज्ञान आणि विज्ञानावर पुस्तकं मराठी भाषेत समजतील अशी खूप कमी आहेत. म्हणजे असं विज्ञान की जे सर्वसामान्यांच्या भाषेत असेल, आपल्या मराठी भाषेत असेल. म्हणजे असं ह्यासाठी खूप लिटरेचर येतं, खूप मासिक असतात. आणि आमच्या वैद्यकीय क्षेत्र असो किंवा केमिस्ट्री, म्हणजे तुम्ही जर जादुई वास्तव पाहाल तर तुम्हाला फिजिक्सच्या सुद्धा बऱ्याचशा कन्सेप्ट त्यात क्लिअर होतील. तर अशी पुस्तकं लोकांसाठी येणं गरजेचं आहे, कारण त्यामुळेच एक वैज्ञानिक दृष्टिकोन होईल. त्यामुळे आपल्या मराठी भाषेत अशी वैज्ञानिक पुस्तकं येणं खूप गरजेचं आहे. तर आणि असं हे काम कोण करेल, म्हणजे शास्त्रज्ञ किंवा जे काही सायंटिस्ट आहेत तर ते मराठीमधून लिहायच्या फंदातही पडत नाहीत. त्यामुळे हे काम आपणच करू शकतो, म्हणजे तुम्हीच करू शकताय. तर त्यामुळे आता तुम्ही जे 2-3 विषय सांगितलात, तर विशेषतः स्त्री आरोग्याविषयी तो तुमचा हक्काचा विषय आहे. म्हणजे तुम्ही जे सांगाल ते अगदी प्रमाण असेल. तर खूप छान काम चालू आहे. थँक्यू सर. मला सांगायला अजून एक गोष्ट आहे. पुस्तक प्रेमी नावाचा एक व्हॉट्सअपवर ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये आता जवळपास 3.5-4 वर्षापासून प्रत्येक दिवशी पुस्तकाचा परिचय दिला जातो.
1370 वगैरे काहीतरी असा परिचय काल परवामध्ये मी बघितला होता. मला सांगायला फार आनंद वाटतो की त्या ग्रुपमध्ये शांतनू सर पण आहेत आणि मी सुद्धा आहेत. आणि आता काही आठवड्यांपूर्वीच शांतनू सरांनी 7 दिवस 7 वेगवेगळ्या पुस्तकांचा परिचय करून दिला होता. त्याच्यात त्यांचं एकही पुस्तक नव्हतं त्याच्यात. बरोबर ना सर? कृष्णा दिवटेंचा हो, बरोबर आहे. बरोबर आहे. तो अतिशय चांगला आणि उत्साही मंडळींचा ग्रुप आहे आणि तो अगदी सुंदररित्या चालवला जातो. कडक त्याला लीडर्स आहेत आणि त्यामुळे तो ग्रुप ताळ्यावर राहायला मदत होते. विषयानुरूप खूप सुंदर तिथे वाचायला मिळतो. आणि तिथून उतरून मी रोज सकाळी आमच्या ग्रंथालयाचा जो वाचकांचा गट आहे त्याच्यावरती माल पुढे पाठवत असतो. अर्थात योग्य तो उल्लेख करून. ओके, थँक्यू. मी त्या ग्रुपचा सदस्य आहे. एक फार मोठी समृद्धी त्या ग्रुपवर आहे. त्या ग्रुपचं काय होतं की मला मेसेज येतात व्हॉट्सअपला की तुमचं जे काही फोनचं हे आहे, स्टोरेज आहे, ते काहीतरी संपलंय. पण आणि मग मी काय करतो की काही गोष्टी डिलीट करतो. पण त्या पुस्तक प्रेमी मधलं मी कुठलीही गोष्ट डिलीट करत नाही. ते माझ्याकडे सगळं आहे. आपल्याला केव्हाही गरज पडली तर मागे उलटून एखादा मराठी शब्द टाईप करावा, त्याचा तो परिचय तिथे सापडतो. फार समृद्ध असा तो ग्रुप आहे. कुमार सर, अजून काही सांगायचं आहे तुम्हाला? आणि त्या ग्रुपवर सुद्धा आजच्या पुस्तकाचा परिचय मला वाटतं चौधरी सरांनी लिहिला होता नुकताच. आणि तो पण मी पण सगळीकडे शेअर केला होता तो. थोरात सरांनी लिहिलं असेल कदाचित. ठीक आहे, आता आपण शेवटाकडे जाऊया. तर आज आपल्यासोबत सरोजकुमार मिठारी सर आलेत. त्यांनी त्यांच्या पुस्तकाची भूमिका मांडली. त्याबद्दल त्यांना काय वाटलं, का लिहावं असं वाटलं, काय याची सगळी त्यांनी कल्पना दिली. आणि ते आलेत त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि आभार. आणि भटकर सर, अमोल शिरफुले सर यांनी पुस्तकाबद्दल जे सांगितलं, पुस्तकाची जी समीक्षा वाचून ज्या लोकांना पुस्तक वाचायला उद्युक्त होतील पुष्कळ जण, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आणि शांतनू सरांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल शांतनू सरांचे आभार. आणि बाकी सर्व वाचक मित्रांचे फार फार आभार. या लोकांनी सरोजकुमार मिठारी सरांचं जे वळण पुस्तक आहे ते वाचावं अशी मी त्यांना विनंती करतो. की लढण्याची प्रेरणा देणारं, संकटाला न घाबरता लढण्याची प्रेरणा देणारं पुस्तक आहे. त्याच्यातून ते सगळं आपल्याला मिळतं. त्यात एक छोटीशी गोष्ट मी त्याच्यातली सांगतो की ज्या वेळेला सरोजकुमार सर शालेय शिक्षण संपवून पुढे घरच्या परिस्थितीमुळे अर्थार्जनाचा सुद्धा प्रयत्न करीत होते, तर त्यावेळेला 11वीला गेलेली शाळा सोडून दिली त्यांनी आणि MIDCत कामाला लागले. ते एका मित्राने त्यांना सायकल दिली. ती सायकलचे पैसे त्यांनी हप्त्याने दिले. आणि MIDC मध्ये जाताना एकदा ते सायकलवरून पडले. सायकलवरून पडल्यावर त्यांच्या गुडघ्याला मार लागला आणि चांगलाच मार लागला, तर की त्याचं ऑपरेशन करावं लागलं. तर मग डॉक्टरने सांगितलं होतं आता 6-8 महिने तरी तुम्हाला फारसं काही करता येणार नाही. तर मग त्यावेळेला त्यांच्या अगोदरही शिक्षकांनी समजावलं होतं आणि हा अपघात झाल्यानंतर परत शिक्षकांनी समजावलं, म्हणून त्यांनी परत कॉलेजला ॲडमिशन घेतली आणि शिक्षण सुरू केलं. त्यावेळेला त्यांना कल्पना नसेल, म्हणजे पुस्तक वाचताना आपल्याला सुद्धा कल्पना नसते की हे वळण त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वपूर्ण ठरलं. कारण ते ज्या वेळेला कॉलेजमध्ये गेले, ते कॉलेजमध्ये गेल्यानंतर मग त्यांची पुढे सगळी त्यांना वेगवेगळी पुस्तकं वाचायला मिळाली. झोंबी वाचल्यावर त्यांना मेहनत आणि अभ्यासाला पर्याय नाही आहे याचा साक्षात्कार झाला. तिथंच मग त्यांचं काव्य भरायला लागलं, वक्तृत्व भरायला लागलं आणि आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. त्यांच्या आयुष्यात जी काही वळणं आलेली असतील, माझ्या दृष्टीने पुस्तक वाचल्यावर मला वाटतं की सरोजकुमार सरांच्या आयुष्यात आलेलं हे अपघाती वळण हे जास्त महत्त्वपूर्ण होतं, असं माझं एक मत आहे. तर असं
तर बाकी सगळ्यांचे आभार मानतो. आणि सर थांबायचं ना, जगतानंद सर थांबायचं इथं? हो, हरकत नाही, हरकत नाही. बरेचसे लोक बोलले. आपल्याला हवं होतं की कोणीतरी प्रश्न विचारतील, परंतु बरीच छान चर्चा झाली हां. वळणबद्दल आणि फार आनंद वाटला या सगळ्या गोष्टीचा. शंतनू सरही होते, आहेत. त्यामुळे ठीक आहे, आपण थांबायला हरकत नाही, कारण आता मला वाटते 2 तास झाले हां. असतील. आणि थांबण्यापूर्वी मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आपली ही स्पेसचं रेकॉर्डिंग ट्विटरवर काही आठवडेच मिळेल तुम्हाला, पण पुढच्या काही दिवसात हे सगळं रेकॉर्डिंग आपल्या पुस्तकांबरच काहीच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड होईल. मग त्यावेळेला ते आपल्याला केव्हाही ऐकता येईल परत. तर धन्यवाद सर. मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि संधी दिली, आज वळणवरती चांगली चर्चा घडवून आणली. तर संयोजक आणि सर्व सहभागी वाचक याचं पुन्हा एकदा मी माझ्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो सर. खूप खूप धन्यवाद आणि आभार. सर्व मान्यवरांचे, वाचक मित्रांचे आभार. आपण आता इथं थांबतोय आणि परत भेटतोय पुढच्या शनिवारी संध्याकाळी. तोपर्यंत सगळेजण स्वतःची काळजी घ्या. प्रत्येकाला वाचन शुभेच्छा. वाचत राहा.